शेअर करू स्क्रीन? नाही 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 सर, अजून देशपांडे सर बोलतील पहिले. हो बरं. आवाज जरा कमी करतो. चालू झालं सर. हा, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त सौजन्याने गेली 5 वर्षे चालू असलेली विज्ञान गंगा व्याख्यानमाला, त्याचं आजचं 58वं पुष्प प्राध्यापक ज्येष्ठराज भालचंद्र जोशी हे गुंफणार आहेत. या व्याख्यानमालेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भातल्या विषयावरती संशोधक लोकांनी आणि प्रसारकांनी बोलावं अशी कल्पना आहे. आणि त्या कल्पनेला अनुसरून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, पुण्याची आयुका असेल, आघारकर रिसर्च संस्था असेल, हवामान खाता असेल, अशा अनेक ठिकाणचे तज्ज्ञ त्या वेळेचे जे नवीन विषय असतील त्या विषयावरती बोलत आलेले आहेत. मला आठवते की आमचं पहिलंच भाषण जे 2016 सालचं होतं ते त्यावेळेला ज्या गुरुत्वीय लहरींवरचं संशोधन पुढे आलं त्याच्यावरती संजय आयुकामधले बोललेले होते. आणि त्याप्रमाणे हवामान खात्यासंदर्भात साधारणपणे मे किंवा जूनमध्ये सर्व लोकांना पावसाचे वेध लागतात. अशा वेळेला मग आम्ही पुण्याचे डॉक्टर रंजन केळकर असतील, जे भारत सरकारच्या हवामान खात्याचे संचालक होते, महासंचालक, किंवा या इथले कृष्णा होसाळीकर आपल्या मुंबईच्या वेधशाळेमधले, अशा लोकांनाही आम्ही बोलवत आलो. कारण लोकांना एक उत्सुकता असते की यंदाच्या वर्षी पाऊस किती पडेल, कसा पडेल. आणि हे गोवारीकरांनी जो फॉर्म्युला शोधून काढला, गोवारीकर मला गंमत सांगत होते, एक वर्षी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी प्रश्न विचारला जूनमध्ये की यंदा पाऊस किती आहे. ते म्हणले आहे नॉर्मल आहे 100%. मग सांगू म्हणलं विधानसभेमध्ये मी याप्रमाणे. हो हो म्हणले, सांगा म्हणून. तेव्हा म्हणजे ही उत्सुकता सर्व थरावरती आणि सर्व पातळीवरती असते. तेव्हा अशा प्रकारच्या विषयांवरती आपण भाषणं ही आयोजित करत आलेलो आहोत. आणि आजचं भाषण हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्ती कशी निर्माण करता येईल. कारण संपत्ती निर्माण करण्याचे अनेक मार्ग आपण बघितले, परंतु कुठल्याही दुसऱ्या मार्गाशिवाय जे जगामधले देश आज पुढारलेले किंवा विकसित आहेत त्यांनी जी संपत्ती निर्माण केली ती विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर करूनच. आणि त्याचा प्रचार आणि प्रसारच जणू एखाद्या मिशनऱ्याच्या वृत्तीने प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी गेली कित्येक वर्ष करत आहेत. प्राध्यापक ज्येष्ठराज जोशी हे मुळामधले मसूरचे आहेत, जिथं रामदासांनी मठ स्थापन केलेला होता. तिथलं शालेय शिक्षण झाल्यावर ते कराडच्या यशवंतराव चव्हाण, आज प्रतिष्ठानच्या निमित्ताने मुद्दाम सांगायला पाहिजे की यशवंतराव चव्हाणांच्या नावाने जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये ते शिकले, त्यावेळीच्या इंटर सायन्सपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग ते मुंबईला युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, त्यावेळेची UDCT, आताची इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT, इथं शिकायला आले. तिथं ते BTech झाले, MTech झाले, PhD झाले. आणि असं करून ते तिथंच शिकवायला लागले. म्हणजे मी गमतीने असं म्हणेन की JD जोशी हे देशी वाण आहे. ते परदेशात जाऊन काही शिकले नाहीत. सर्व त्यांचं शिक्षण यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर त्यांनी त्याच कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. आणि असं करत करत 1999 ते 2009 अशी 10 वर्ष ते त्या संस्थेचे संचालक झाले. या संचालक पदाच्या काळामध्ये त्यांनी संस्थेला स्वायत्तता मिळवून दिली आणि त्याचं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा रूपांतर झालं. आणि त्यामुळे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटच्या ऐवजी त्याचं नाव इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी झालं. 1933 साली मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या सल्लागार असताना त्यांच्या सल्ल्यानुसार स्थापन झालेली ही संस्था इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी भारतभरामध्येच नव्हे जगामध्ये तिचं मोठं नाव आहे. आणि या ठिकाणी
शिकलेले लोक मोठे मोठे कारखाने काढलेत. उदाहरणार्थ मुकेश अंबानी, सगळ्यात मोठा आपला पेट्रोलियमचा कारखाना हा रिलायन्स ग्रुपचा आहे. माशेलकर याच ठिकाणी शिकले आणि CSIR चे महासंचालक झाले. तेव्हा या ठिकाणी शिकलेले जे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी जगामध्ये कारखाने काढलेत किंवा कारखान्याचं मोठं संयोजन ते करत आलेले आहेत. JB जोशी 2009 साली जरी निवृत्त झाले वयाच्या 60व्या वर्षी, तरी त्यानंतर त्याच वेळेला सुरू झालेली DARC ची जी डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जी आहे, तर त्या संस्थेमध्ये ते प्रोफेसर म्हणून काम करू लागले. 10 वर्ष तिथे त्यांनी काम केलं. त्याच वेळेला ते त्यांच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा प्रोफेसर एमेरिटस म्हणून काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अजूनही ते अनेक उद्योगांना सल्लागार म्हणून काम करतात आणि त्यांचे जे काही प्रश्न उत्पादनाच्या संदर्भात असतील, गुणवत्तेच्या संदर्भात असतील, ऊर्जा बचतीच्या संदर्भामध्ये असतील, निर्यातीच्या संदर्भात असतील, ते सर्व प्रश्न ते आज मितीला सुद्धा सोडवत असतात. आणि मी असं बघितलंय की मुंबई पुणे प्रवास करत असताना क्लायंटला ते सल्ला देत असतात. आणि अमुक ठिकाणी तुम्ही कॉलममध्ये किती प्रेशर आहे त्याची मोजमापं घ्या. उद्याला परत मी यावेळेला येणार आहे, त्यावेळेपर्यंत ही मेजरमेंट कशी आहे तुमची ती सांगा, मग त्याच्या पुढची मी गोष्ट तुम्हाला काय करायचं काय नाही ते सांगतो. म्हणजे असं 1 मिनिट सुद्धा वाया न घालवणारे JB जोशी कामं कमी पडलीत की काय म्हणून 2014 साली मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष झाले. आणि तेव्हापासून मराठी विज्ञान परिषदेत सुद्धा त्यांनी विज्ञान एकांकिका स्पर्धा असेल किंवा कॉलेज आणि विद्यापीठामधल्या प्राध्यापकांनी संशोधन करावं म्हणून त्यांचे गुरु MM शर्मा यांच्या नावाने 1-1 लाख रुपयाचे पुरस्कार ठेवलेले आहेत. शनिवारी विज्ञानवारी सारखे उपक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत. एवढंच नव्हे तर मराठी विज्ञान परिषदेमध्ये गेली 5-6 वर्ष काही विद्यार्थी PhD करतात. त्यांचं रजिस्ट्रेशन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीत होतं, पण ते काम मराठी विज्ञान परिषदेत करतात आणि एका विद्यार्थ्याची PhD पूर्ण झालेली आहे. तेव्हा ह्या पद्धतीने काम करणारे JB जोशी स्वतः पद्मभूषण आहेत आणि नुकताच US नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगची फेलोशिप त्यांना मिळाली आहे. त्या फेलोशिपचं महत्त्व असं की गेल्या 100 वर्षामध्ये फक्त 19 भारतीयांना ही फेलोशिप मिळालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जसे मुकेश अंबानी आहेत, जसे MM शर्मा आहेत, अशी मोठी मोठी माणसं, सतीश धवन इस्रोचे ते फेलो आहेत. अशा इन्या लोकांना ही फेलोशिप मिळालेली आहे. त्याच्यामध्ये ज्येष्ठराज जोशींना फेलोशिप मिळाली आहे. आणि त्यांनी लिहिलेले जे संशोधनपर निबंध आहेत त्या निबंधांचा संदर्भ जास्तीत जास्त लोक जगामध्ये घेत असतात, हे त्याचं महत्त्व आहे. तेव्हा असे प्राध्यापक JB जोशी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे संपत्ती निर्मिती कशी करावी आणि आपल्या इथले प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत या समाजाच्या, त्या कशा सोडवायच्या आणि संपत्ती निर्माण करायची याबद्दल ते बोलणार आहेत. तर मी आता त्यांना विनंती करतो की त्यांनी आता आपल्या भाषणाला सुरुवात करावी. जोशी सर नेहमी शरद काळे काहीतरी एखादं पुस्तक देऊन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे स्वागत करतात, परंतु हे सगळे दूरदृश्य माध्यमाचं असल्यामुळे बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे. पण त्यांनी स्वागत केले असं तुम्ही धरून चाला. भाषणाला आता आपण सुरुवात करू. हो. नमस्कार. सर्वप्रथम विज्ञान गंगा ही जी भाषण मालिका आहे त्याच्या 58व्या पुष्पापर्यंत आपण आलोय. फार मोठी कामगिरी यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मराठी विज्ञान परिषदेने केली आहे. मी जाहीर कौतुक करतो. फार मोठं काम आहे. मला स्वतःला आज खूप आनंद होतोय, कारण
आत्ताच सांगितलं गेलं की माझं गाव मसूर आणि माननीय यशवंतराव चव्हाण ह्यांचा कराड उत्तर मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये माझं गाव येत असे. लहानपणी त्यांना बघायचा खूपच योग आला. पण मुख्य म्हणजे मी ज्या वेळेला 11वी पास झालो बरोबर त्याच वेळेला त्यांनी सायन्स कॉलेज करायला सुरू केलं. अंदाजे त्याच वेळेला 1-2 वर्ष आधी असेल. पण माझ्यापेक्षा मोठ्या वयाची मुलं 11वी पेक्षा जास्त शिकली नाहीत आणि मी विज्ञान शिकू शकलो त्यांनी कॉलेज काढलं म्हणून. त्यामुळं माझं पद्मभूषण मिळाल्यानंतर कराडमध्ये मसूरमध्ये हत्तीवर बसून सत्कार केला. त्यावेळेला मी पटकन तोंडातून म्हणालो की मी माझं पद्मभूषण यशवंतरावजींच्या स्मृतीला अर्पण करतो. नाहीतर आमचं शिक्षणच नसतं झालं त्याच्यानंतर. तर तेच विज्ञान शिकल्यानंतर आणि इथं ICT मध्ये तंत्रज्ञान शिकल्यानंतर आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या देशाच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या कशा पुऱ्या करतात, असं गेले जवळजवळ 45 ते 46 वर्ष तशीच कामं केली असल्यामुळं हा मी विषय निवडला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातून त्याच्या आधारे संपत्ती निर्मिती. तुमची स्लाइड पुढे घ्यायची, आम्ही घ्यायची का तुम्ही घेणार आहात? हा मी नेणार आहे बहुत करून. नेतो. जर विज्ञान आणि तंत्रज्ञानाने जर आपल्या देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत असं एक आपण ध्येय डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्या देशाचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, तर उत्तर तसं सोपं आहे की आपला देश गरीब आहे आणि त्या गरिबीतून बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ इथं मी एक टेबल दिला आहे आणि त्याच्यातला जो पहिला कॉलम आहे त्याच्यात दरडोई उत्पन्नामध्ये त्या देशाचा क्रमांक किती लागतो आणि त्या देशाचं नाव दुसऱ्या कॉलममध्ये दिलं आहे. तिसऱ्या कॉलममध्ये दरडोई उत्पन्न दिलं आहे आणि चौथ्या कॉलममध्ये नवनिर्मिती करण्याची ताकद त्या समाजात किती आहे, त्या देशाच्या समाजात, त्याची क्रमवारी दिली आहे त्या ह्याच्यामध्ये. तर ह्या क्रमवारीमध्ये आपला देश आणि त्याचा क्रमांक हा वरून 140वा आहे किंवा थोडक्यात खालून 12वा आहे. ही 152 देश आहे म्हणजे साधारण कल्पना येईल की आपण किती गरीब आहोत. आणि ह्या गरिबीमुळं आपण आपल्या देशाचा शिक्षणाचा दर्जा किती आहे, तर तो जगात 90वा क्रमांक आहे. आरोग्यामध्ये किती आपल्या देशाचा क्रमांक आहे, तर तो वरून 100वा आहे. एकंदर देशामध्ये समाधानी लोक किती आहेत, तोही असा 110वा वगैरे क्रमांक आहे. त्यामुळे ह्या गरिबीमुळं बऱ्याच समस्या असतात आणि विज्ञान तंत्रज्ञानातून जर आपल्याला काही प्रगती करायची असेल तर हे प्रमुख ध्येय हे नक्कीच असू शकतं आणि ते ध्येय डोळ्यासमोर धरून मी आजच्या भाषणाची गुंफण केली आहे. आता हे जे पहिल्या कॉलममध्ये मी दरडोई उत्पन्नाचं रँकिंग लिहिलं आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये नवनिर्मिती एअर कंडिशनिंगचे जे बदल आहेत वेगवेगळ्या कंपन्यांची, तर हे जे रँकिंग आहे तर त्याचा हा ग्राफ दिला आहे आणि ह्याच्यातून लक्षात येईल की जे देश
नवनिर्मितीमध्ये पुढे असतात तेच देश श्रीमंत असतात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर मोबाईल घेऊया. तर त्या ज्या ज्या देशांनी शोधून काढला त्यांनी त्याची जगभर बाजारपेठ शोधून काढली आणि आपापल्या देशाला समृद्ध केलं. मग ते युद्ध साहित्य असू दे, विमानं असू देत, वेगवेगळ्या मोटारींची डिझाईन्स असू देत, किंवा खत कारखाने असू देत, किंवा तेल शुद्धीकरण कारखाने असू देत, किंवा औषधाच्या कंपन्या असू देत, जे जे काही नाविन्यपूर्ण करता येईल त्याप्रमाणे नवीन डिझाईन करणं, नवीन प्रॉडक्ट्स उत्पादन करणं, नवीन सॉफ्टवेअर करणं आणि त्याच्या नाविन्यतेमुळं जगभर बाजारपेठ काबीज करणं आणि त्याच्यातून संपत्ती निर्माण करणं, असं हे जगभर चालू आहे. जर संक्षेपानच सांगायचं ठरलं तर आपला जो 140वा क्रमांक आहे तो नवनिर्मितीमध्ये तसाच क्रमांक असल्यामुळं आपण गरीब आहोत. आणि जर माझ्या भाषणाचं जर अगदी सुरुवातीलाच जर समरी करायची झाली तर आपल्या देशाला नवनिर्मितीच्या ताकदीची किती गरज आहे जर आपल्याला देश श्रीमंत करायचं असेल तर हेच माझ्या सगळ्या भाषणाचं सार असणार आहे. मी बरीच उदाहरणं देणार आहे की प्रत्येक उदाहरणाच्या आधारे आपण किती संपत्ती निर्मिती करू शकतो आणि त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता कुठली आणली की ज्याच्यामुळं जे काही आपण बनवू ते जगामध्ये आपण वरच्या क्रमांकाचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे कमीत कमी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि सर्वात चांगला दर्जा असं आपण नक्की करू शकतो. तर त्याच्या पाठीमागं जी जी मेहनत आहे ती मी स्टेप वाईज प्रोसिजर प्रमाणे एक 4-5 उदाहरणं घेऊन सांगणार आहे. आता कुठल्याही देशाची संपत्ती येते कुठून तर साधारण 3 स्रोत असतात. एक म्हणजे इंडस्ट्री मधून होणारं उत्पादन, दुसरं म्हणजे शेतीतून होणारं उत्पादन आणि तिसरं म्हणजे सर्व्हिस सेक्टर. तर ह्या 3 स्रोतातून येणारं जे उत्पादन आहे ते साधारण देशादेशावर जरी अवलंबून असलं तरी 60 ते 90% आणि आपल्या देशामध्ये 70% संपत्ती निर्मिती देशाची ही इंडस्ट्री, शेती आणि सर्व्हिस सेक्टर ह्यातून होत असते. तर आपले इंडस्ट्री ह्याचा जगामध्ये कसा क्रमांक आहे असं मी एक साधारण कल्पना यावी म्हणून ही स्लाइड बनवली आहे. तर मी केमिकल इंजिनियर असल्यामुळं त्यातली किती उलाढाल आहे असं ते ह्या स्लाइडमध्ये लिहिलं आहे. तर केमिकल इंडस्ट्रीमध्ये 140 लक्ष कोटी रुपयाची बाजारपेठ आहे. 140 लक्ष कोटी रुपयाची. आणि त्याच्यामध्ये आपली जी केमिकल इंडस्ट्री आहे ते किती सहभाग करते तर 2 लक्ष कोटी रुपये. म्हणजे जेवढी बाजारपेठ आहे त्याच्या 1.4 एवढीच बाजारपेठ आपल्या भारतीयांना काबीज करता आली आहे. हर्बल हेल्थकेअर म्हणजे आयुर्वेदावर आधारित जी जी काही औषधं आहेत त्याचे सुद्धा 15 लक्ष कोटी रुपये एवढा जगामध्ये बाजारपेठ आहे. पण आपण मात्र 15,000 कोटी रुपयापर्यंत आलो आहे आणि म्हणजे 1% आणि हीच बाजारपेठ चीननी 20% पादाक्रांत केली आहे. फूड प्रोसेसिंगमध्ये 1.5%, इलेक्ट्रॉनिक्समध्ये 0.1%. आता आपण इलेक्ट्रॉनिक्सची कुठलीही उत्पादनं घेतली, कॉम्प्युटर्स असू देत, TV असू दे, मोबाईल असू दे, आणि आपल्याला बरेच इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू माहिती आहे आणि 67 लक्ष कोटी रुपयाची बाजारपेठ आणि आपण 6,000 कोटी रुपयाची बाजारपेठ एवढीच काबीज करू शकतो. बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा तसंच. तर हा जर महत्त्वाचा स्रोत आहे संपत्तीचा आणि आपण जगभर बाजारपेठ काबीज 1% करू शकत असू तर उत्पादन पण तसंच होणार. आता आपण जर शेतीचा विषय घेतला तर मी इथं दुसऱ्या कॉलममध्ये शेतीतून
जे जे काही वेगवेगळी उत्पादनं असतात त्याची नावं लिहिली आहेत. तांदूळ आहे, गहू आहे, नंतर ऊस आहे, टोमॅटो आहेत, बटाटे आहेत, तर जवळजवळ बरीच लिहिली आहेत. आणि ही स्लाइड आपल्या इंटरनेटवरती पण आहे. तर दर हेक्टरी उत्पादन किती होतं आणि जगामध्ये किती होऊ शकतं असं ते मी 3ऱ्या आणि 4थ्या कॉलममध्ये लिहिलं आहे. आणि तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट घेतलं, म्हणजे तांदूळ घेतलात तर 3 पटींनी कमी आहे, कांदे घेतलेत तर 4 पटींनी कमी आहेत, टोमॅटो घेतलेत तर 20 पटींनी कमी आहेत, कापूस घेतला तर तोही 3 पटींनी कमी आहे. तर म्हणजे आपली जी सगळी शेती आहे ही जवळजवळ नापीक म्हणायला हरकत नाही. जर 1/3 उत्पन्न येत असेल तर ही शेतीची परिस्थिती आहे. आणि जर सर्व्हिस सेक्टर म्हणालो तर आपल्याकडे जेवढी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यातून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, तो मग केमिकल इंजिनियर असू दे, मेकॅनिकल असू दे, एरोस्पेस असू दे, नाहीतर सिव्हिल असू दे, तो जवळजवळ IT सेक्टरमध्येच जायचा प्रयत्न करतो. कारण सुरुवातीला पगार 20,000, 25,000, 30,000 वगैरे असं सुरुवातीला पगार मिळतो. पण अशा ह्या सर्व्हिस सेक्टरनी नवनिर्मितीची ताकद वापरून जगाची बाजारपेठ काबीज करणारा एखादं सॉफ्टवेअर लिहिलंय का आपल्या भारतीयांनी, किंवा असं काही प्रॉडक्ट तयार केलंय का? असा जर विचार केला तर ह्या सर्व्हिस सेक्टरनी आपल्या देशाची संपत्ती वाढेल असं काही त्याच्यामध्ये सहभाग केला नाही. त्यामुळं इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, शेती आणि सर्व्हिस सेक्टर, की जे तिन्ही मिळून आपल्या देशाचं 70% उत्पादन करतं, तर असं ते उत्पादन देशाचं 140 लक्ष कोटी रुपये आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे. उत्पन्नाला जर आपण आपल्या लोकसंख्येने भागलं की 1 लाख उत्तर येतं, की जे मी पहिल्या टेबलमध्ये दाखवलं होतं की जे $1400 आहे आणि आपला क्रमांक वरून 140वा आहे. आता याच्यामध्ये सुद्धा जरी 1 लक्ष उत्पादन असेल, 1 लक्ष रुपये, तरी सुद्धा ते शहरामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांचं ॲव्हरेज हा 2 लाख रुपये आहे आणि खेड्यामध्ये राहणाऱ्यांचा ॲव्हरेज हा 40,000 रुपये आहे त्या ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये सुद्धा इतका फरक आहे. म्हणजे आपण गरीब किती आहोत हे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला किती संपत्ती निर्माण करायला पाहिजे ह्याचा एक मी अंदाज सांगतोय ह्याच्यातून. असा आपला गरीब देश असताना आपल्याकडे किती संधी आहेत आणि त्या संधींचं आपण काय करतो अशी मी 1-2-3 उदाहरणं दिली आहेत आणि आपल्याला सहजासहजी 50 उदाहरणं लिहिता येतील. मला आवडणारं उदाहरण म्हणजे एक टायटेनियम नावाचा धातू आहे की 1 किलो वजन घेतलं समजा वेगवेगळ्या धातूंचं, लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, टायटेनियम आहे, असे बरेच धातू घेतले, तर टायटेनियमचा प्रत्येक वजनामध्ये किती ताकद आहे ह्याच्यामध्ये बराच वरचा क्रमांक लागतो. त्यामुळं त्या टायटेनियम धातू हा बऱ्याच देशांची गरज असते. आता आपल्या देशाच्या पूर्व किनाऱ्यावर जी वाळू आहे त्या वाळूमध्ये 50% टायटेनियम आहे. आणि किती वाळू आहे तर ती 100 मिलियन टन आहे आणि सगळ्या जगातली किती आहे तर 600 मिलियन टन आहे. म्हणजे जगामध्ये आपला 2रा क्रमांक लागतो. आणि ज्या वेळेला एक साधारण 10 वर्षापूर्वी सुनामी झाला त्यावेळेला सुनामीनी काय हाहाकार उडवला ते आपल्याला सगळ्यांना पेपरमध्ये माहिती आहे. पण याच सुनामीनी आणखीन तितकीच वाळू आपल्या पूर्व किनाऱ्यावर ओतून दिली आणि अजून आपण श्रीमंत झालो या टायटेनियम धातूच्या निमित्ताने. तर आपण करतो काय तर ज्या वाळूमध्ये 50% टायटेनियम आहे अशी वाळू परदेशी विकतो 6 रुपयाला आणि ह्याचं तंत्रज्ञान त्या देशांकडे असल्यामुळं
त्याच्यातून ते शुद्ध टायटॅनियम तयार करतात आणि ते विकतात जगभर, आपल्या देशालाही विकतात. पण आपल्या देशाला ते 2500 रुपये किलोग्रामला, की जशी रॉ मटेरियल कॉस्ट 12 रुपये आहे, तर त्या 2500 रुपयाला आपल्याला ते घ्यावं लागतं. आता मी तुम्हाला नंतर सुद्धा एक 5-6 तरी उदाहरणं देईन. मला तर खूपच जास्त उदाहरणं माहिती आहेत की ही रॉ मटेरियलची कॉस्ट असू दे किंवा त्याला लागणारं मनुष्यबळ किंवा जे 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 काही यंत्रसामग्री लागते आणि त्याच्यातून जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे आपण हे जगासाठी मोजत असतो. आणि ते कशासाठी? तर आपल्याकडे त्याचं ज्ञान नाही आहे आणि नसलेल्या ज्ञानाबद्दल आपण हे पैसे मोजतो. म्हणजे थोडक्यात आपल्या देशाला जगानं गिऱ्हाईक बनवलंय. आणि तुम्हाला ऐकून थोडं आश्चर्य वाटेल की आपल्या देशामध्ये सौर ऊर्जा खूप आहे, पण जगाला माहिती आहे की एवढी जरी सौर ऊर्जा असेल तर स्वतःचं तंत्रज्ञान निर्मिती करून ऊर्जेचा प्रश्न भारतातले शास्त्रज्ञ कधी सोडवणार नाहीत. म्हणून त्यांनी स्वतः स्वतंत्र प्रयोगशाळा काढून भारत हीच बाजारपेठ डोळ्यासमोर धरून तिथं ते प्रोडक्शन सुरू कर, म्हणजे त्यांनी ते केलंय. आणि मग ती बाजारपेठ मिळणार. आता जे सौर ऊर्जेचं मोठ्या प्रमाणावर जो भारतात प्रसार चालला आहे तर ते सगळं आपण परदेशातून आयात करतो. आपल्या देशात बनवून केलंय किंवा आपल्या शास्त्रज्ञांनी बनवून केलंय अशी फारच कमी त्याच्यामध्ये उदाहरणं सापडतील. आता ह्याच प्रकारे जर आपण बघितलं तर आपण किती वस्तू आयात करतो. जर आपण इतके गरीब आहोत आणि 140 लक्ष कोटी रुपये एवढे जर आपल्या देशाचं उत्पन्न आहे तर आपण खनिज तेल 12 लक्ष कोटी रुपयाचं विकत घेतो. इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट 2 लक्ष कोटी, मशीन्स पंप्स 2 लक्ष कोटी, केमिकल्स 1.2. अशा बऱ्याच ही म्हणजे आपण जर इंटरनेटवरची यादी घेतली तर ही भली मोठी यादी आहे. 300-400 प्रॉडक्ट्स असतील की जे आपण परदेशातून विकत घेतो. तर आता हे जे दुष्टचक्र आहे तर हे आपल्याला मोडायला पाहिजे त्या ह्याच्यातून. तर आता मी हे एक टायटॅनियम असू दे किंवा खनिज तेल असू दे की आपल्या देशाची गरज किती आहे आणि ती गरज भागवायला जर आपण आपलं तंत्रज्ञान विकसित केलं तर कशी संपत्ती मिळवायची शक्यता आहे असे काही अंदाज याकडे दिले आहेत. तर ह्याच्यावरच आधारित आता मी पुढचं भाषण देणार आहे. एक कार्बन नॅनो ट्यूब नावाचा एक पदार्थ आहे आणि त्याची जी वाहकता असते म्हणजे इलेक्ट्रिकल असेल नाहीतर थर्मल असेल किंवा त्याची जी ताकद आहे म्हणजे मगाशी मी टायटॅनियमचं म्हणालो तसं सुद्धा ह्याची पण ताकद खूपच असते. आणि त्याचं साधारण एक सोपं उदाहरण मी नंतर देणार आहे. तर मला माझ्या संशोधनासाठी मला एक 10 ग्रॅम कार्बन नॅनो ट्यूब्स पाहिजे होत्या. तर म्हणून मी जगभर कोटेशन मागवलं. तर मला जे अमेरिकेतून कोटेशन आलं ते 1 ग्रॅमला $60 म्हणजे साधारण 5,000 रुपये 1 ग्रॅमसाठी. चीनमधले लोक स्वस्त विकतात प्रोडक्ट, त्यांनी 700 रुपये 1 ग्रॅमला अशी किंमत मागितली. तर हे माझ्या काही डोक्यात बरोबर समजे ना की कशामुळे 700 रुपये लागतात. म्हणून मी प्रयोगशाळेमध्ये म्हणजे मी आता गेली जवळजवळ 12 वर्ष ॲटॉमिक एनर्जीच्या प्रयोगशाळेमध्ये काम करतो. तिथेच माझे विद्यार्थी काम करतात आणि तिथले सहकारी हे जे जे काही संशोधन असेल ते एकमेकांना मदत करतात. तिथले जे अधिकारी वर्ग आहेत ते पण त्याच्यामध्ये खूप असा इंटरेस्ट घेतात. तर आता मी ही कार्बन नॅनो ट्यूबची एक गोष्ट पुढे नेतो. आता इथं हे मी चित्र अगदी थोडक्यात वर्णन करणार आहे. केंद्रस्थानी एक गोलाकार
सिलेंड्रिकल अशी एक ट्यूब दिसते काचेची, आणि त्या काचेच्या ट्यूबमध्ये काही कार्बन ब्लॅकचे पार्टिकल्स हे उडते ठेवले आहेत, आणि त्याच्यावर एक कॅटलिस्ट आहे, म्हणजे लोखंडाचा. आणि मग असं तापमान वाढवून जे गुलाबी आहे ती फर्नेस आहे, आणि साधारण 700-800 डिग्री तापमानाला जे काही आपण मिथेन पाठवतो ते कॅटलिस्टच्या आधारे त्याची मला खूप उदाहरणं सांगायची असल्यामुळं मी खूप खोलवर जाणार नाही आणि त्याची गरज पण नाही, आणि त्याच्यातून ते कार्बन नॅनो ट्यूब्स तयार होतात. आता ज्या वेळेला आपण एखाद्या नवीन वस्तूंची निर्मिती करतो त्यावेळेला जगभर काय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे हे त्याचा आपण साधारण अंदाज बांधत असतो. आणि जर आपल्याला हे रोज 1 टन बनवायचं आहे किंवा 5 टन बनवायचं आहे तर ह्याला किती कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट लागेल, आणि त्याला ऑपरेटिंग कॉस्ट किती लागेल, म्हणजे किती ऊर्जा रोज खर्च करायला पाहिजे, किती माणसं पगाराने ठेवायला पाहिजेत, आणि जर त्या यंत्रांची जर निगा राखायची असेल तर त्याला वर्षातून खर्च किती येईल, टॅक्सेस किती असतील. तर हे सगळं डोळ्यासमोर ठेवून जगामध्ये जी काही उत्पादनाची किंमत आहे त्या उत्पादनाच्या किमतीपेक्षा आपण कमी किमतीत करू शकतो का, इथूनच आपल्याला सुरुवात करावी लागते. तर तशीही ह्या प्रोजेक्टमध्ये अर्थात ते तर ऑब्जेक्टिव्ह होतच, तो उद्देश होताच. तर हे जे 10 सेंटीमीटर आकाराचं हे दंडगोलाकृती काचेची ट्यूब आहे ही 2 तासामध्ये साधारण 200 ग्रॅम करू शकली कार्बन नॅनो ट्यूब्स. आणि त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत तर त्या मोजल्यानंतर म्हणजे ज्या जगभर ज्या प्रमाणित आहेत तर त्या सगळ्या पद्धतीने, म्हणजे ह्या कार्बन नॅनो ट्यूबमध्ये 1 वॉल, 2 वॉल, 10 वॉल, नंतर त्याची कंडक्टिव्हिटी असेल, इलेक्ट्रिकल असेल किंवा थर्मल असेल किंवा ताकद असेल किंवा त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज किती आहेत, हे जे सगळे त्याचे मोजमाप केल्यानंतर जागतिक पातळीवरती उतरू शकेल असं 200 ग्रॅम एका वेळेला तयार होईल असा हा एक प्रयोगशाळेमध्ये हे उपकरण तयार केलं 200 ग्रॅमचं. आता हे ज्या वेळेला प्रयोगशाळेमध्ये आपण एका उत्पादन क्षमतेचं जी यंत्रणा उभी करतो त्यावेळेला आपल्याला डोळ्यासमोर पहिलं चित्र तर सांगितलंच, आणि मला परत सांगायला आवडेल की जागतिक पातळीवरती स्वस्त असलं पाहिजे आणि त्याचे गुणधर्मही त्याच्यापेक्षा चांगले असले पाहिजेत, आणि त्याच्याबरोबरच आपल्या कारखान्यातून प्रदूषण होणार नाही आणि सगळेच ऑपरेशन्स ही सेफ असतील, त्याच्यातून कोणाला इजा पोचणार नाही, हे पण सगळं लक्षात घ्यावं लागतं. तर आता हा 200 ग्रॅमचा जर आपण करू शकतो तर मग हेच रोज 1 टन करायचं असेल, 10 टन करायचं असेल, त्यावेळेला विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याचा मग तो आधार घ्यावा लागतो की हा बनतोच कसा. मग मिथेनचं त्या कार्बन कॅटलिस्ट वरती होतं काय, मग तो एका तासाला जर 1 ग्रॅम कॅटलिस्ट असेल तर जास्तीत जास्त किती बनेल, मग अजून जास्त का बनणार नाही, ज्या ज्या वेळेला कमी बनेल त्यावेळेला. तर हे जे मेकॅनिझम्स असतात बनवायची त्यावेळेला आपल्याला विज्ञानाचा उपयोग करावा लागतो, आणि ज्या वेळेला त्याच्या पाठीमागचं मूलभूत ज्ञान, मूलभूत विज्ञान हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला हा जागतिक कीर्तीचा कुठलाही प्रॉडक्ट करता येत नाही. आणि जर हे विज्ञानाच्या आधारे आपण जर प्रॉडक्ट तयार केला प्रयोगशाळेमध्ये आणि तो जर मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर मग 4 इंची जर ट्यूब घेतली तर त्याच्याऐवजी 10 इंची घेतली, 1 मीटरची घेतली, 5 मीटरची घेतली तर काय होणार आहे. तर हे जे तंत्रज्ञान आहे ते पण अवगत असावं लागतं. म्हणजे मग त्या दृष्टीने ज्याला आपण स्केलअप म्हणतो की 200 ग्रॅम पासून 200 टन कसं करायचं,
हे त्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपण करत असतो. तर ह्याच्यामध्ये असं लक्षात आलं, खूप खोलवर शिरत नाही, पण प्रयोगशाळेमध्ये 800 डिग्री तापमानापर्यंत हे कार्बन नॅनो ट्यूब बनवायचा वेग वाढत होता. पण 800च्या पुढे तापमान वाढवलं की मग काही वेग तिथं मंदावला. तर मग असं का होतं हे ज्या वेळेला लक्षात घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेला जो कॅटलिस्ट आहे फेरोसिन म्हणजे लोखंडावर आधारित, तो त्या कार्बन पार्टिकलच्या कुठंतरी आतमध्ये बसलेला असतो आणि तिथपर्यंत आपलं रॉ मटेरियल जाणं हे ह्याच्यामुळंच तो वेग हा मर्यादित राहतो प्रोडक्शनचा. म्हणजे काय की जे कॅटलिस्ट आहे तो कॅटलिस्ट जर सगळ्या मिथेनला जर आपण अवेलेबल करून दिला तर आपलं प्रोडक्शन वाढवणार आहे. म्हणून आम्ही कॅटलिस्ट पण नॅनो साईज घेतला आणि तो नॅनो साईज घेतल्यानंतर ही जी मर्यादा होती ती संपली. मग मर्यादा मग जे 2 तासामध्ये 200 ग्राम बनायचं म्हणजे 200 ग्रामला 2 तास लागायचे ते आम्ही 2 सेकंदामध्ये बनवू शकलो त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे स्केलअपचा प्रश्न हे त्याच्या पाठीमागं कशामुळं असं होतंय हे समजून घेतलं की मग आपल्याला ते कळतं. मग आम्ही 1200 डिग्री पर्यंत तापमान नेलं आणि तो जो इंटरनल डिफ्युजनल रेझिस्टन्स असतो तर तो संपवला त्या ह्याच्यातून आणि 2 सेकंदामध्ये 20 ग्राम म्हणजे 1 सेकंदामध्ये 10 ग्रॅम. म्हणजे मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की तासाला किती बनेल आणि मग दिवसाला किती बनेल आणि मग तो असा कारखाना काढता येतो आपल्याला. ही ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. ते उजव्या बाजूनी आर्गॉन आणि हायड्रोजन जातो आणि मगाच्या सारखीच ही फर्नेस आहे 4 इंची आणि सगळ्यात डाव्या बाजूला तो आर्गॉन आणि कार्बन नॅनो ट्यूब्स हे बाहेर पडत असतात. तर अशा पद्धतीचा कंटिन्युअस हे पण आपल्या प्रयोगशाळेमध्ये आम्ही बसवलं. कारण हे महत्वाचं असतं, कारण मोठा कारखाना काढायच्या आधी लहान प्रमाणामध्ये आपल्याला ते सर्वच पद्धतीने यशस्वी करून दाखवायचं असतं. तर आता ते ही जी कार्बन नॅनो ट्यूब आहेत त्याला ह्या वॉल्स आहेत आणि त्या मोजता येतात. इथं बघा त्या 9 आहेत किंवा पुढे जे सिंगल वॉल नॅनो ट्यूब आहेत त्याच्यामध्ये एकच वॉल आहे आणि हे मोजमाप असतं. आणि आपले सर CV रामन आहेत, त्यांनी म्हणजे ह्याची प्युरिटी कशी मोजावी वस्तूंची असा तो रामन इफेक्ट आहे. आणि ह्या बनलेल्या वस्तूंमध्ये काही इम्प्युरिटीज नाही आहेत ना, ते रामन स्पेक्ट्राने जगभर बघितलं जातं. तोही आम्ही स्पेक्ट्रम घेतला. आता असे कार्बन नॅनो ट्यूब्स आम्ही बनवले. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की 1 ग्रामला चीननी 700 रुपये सांगितले, नंतर अमेरिकेनी असंच काहीतरी 5000 रुपये सांगितले. तर आम्ही हे कार्बन नॅनो ट्यूब 1 किलोला $30 म्हणजे 3 सेंट किंवा 3 रुपये धरू तर 3 रुपयामध्ये 1 ग्राम असं आपण बनवू शकलो. तितकेच प्युरिटी असलेलं, तितक्याच प्रॉपर्टी असलेलं. म्हणजे जिथून आपण इम्पोर्ट करतो ते किती पैसे घेतात आणि आपल्याला लुटत असतात हे आपल्याला लक्षात येईल. मी तुम्हाला कितीतरी अशा इक्विपमेंटची उदाहरणं देईन मशिनरीची की जी मी स्वतः बघितली आहेत आणि स्वतः डेव्हलप केली आहेत. अन्युलर सेंट्रिफ्युगल एक्स्ट्रॅक्टर असू दे की जो खत कारखान्यामध्ये फॉस्फरिक ऍसिड असतं तर त्याच्यामध्ये युरेनियम असतं आणि आपले जे खनिज युरेनियम आहे ते साधारण 180 टन आहे. आणि जेवढे आपले खत कारखाने आहेत ते खत कारखान्यांमध्ये जेवढं फॉस्फरिक ऍसिड वापरतो त्याच्यामध्ये जेवढं युरेनियम आहे ते 180 टनापेक्षा जास्त आहे. आणि मग हे जर शुद्ध स्वरूपात करायचं असेल तर त्याच्यासाठी मशिनरी लागते. तर एका मशीनची किंमत आपण मागायला गेलो बाजारामध्ये तर ती 50 कोटी रुपये. तर तेच आपण 50 लाखामध्ये आपण भारतात बनवू शकलो. म्हणजे जर हा
आपल्याला देश श्रीमंत करायचा असेल तर नवनिर्मितीचं तंत्रज्ञान आणि ती असणारी ताकद ही आपल्या पिढीमध्ये रुजवावी लागेल आणि त्याचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल. आता तेच कार्बन नॅनोट्यूब तुम्हाला मी सांगितलं की मी नंतर सांगणार आहे की ह्याच्या प्रॉपर्टीचा कसा उपयोग होतो म्हणून. तर आपलं जे प्लास्टिक असतं पॉलिथिलीन, तर त्याच्यामध्ये एक प्रकार असतो हाय मॉलिक्युलर वेट पॉलिथिलीन, त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त असतं. तर त्याचं आणि कार्बन नॅनोट्यूबचं असं मिळून आम्ही एक त्याला कंपोजिट म्हणतात, असं ते कंपोजिट तयार केलं. आणि बोरॉन आणि कार्बन नॅनोट्यूब असं पण एक कंपोजिट तयार केलं. आणि आता मी जास्त डिटेल्स देत नाही, पण ह्या 2 कंपोजिटच्या आधारे बुलेट प्रूफ जॅकेट तयार केलं त्या ह्याच्यामध्ये. आणि अशी एक 5 बुलेट प्रूफ जॅकेट तयार करून आपलं जे संरक्षण खातं आहे आणि पोलीस खातं आहे आणि त्यांच्या ज्या सगळ्या प्रयोगशाळा आहेत की जिथं प्रमाणित केलं जातं तिथं हे बुलेट प्रूफ जॅकेट पाठवून दिलं. त्याला आम्ही भाभा कवच असं ते नाव दिलं त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या 5ही प्रयोगशाळेनी ही बुलेट प्रूफ जॅकेट योग्य झालेली आहेत आणि आपण आपल्या संरक्षण खात्यामध्ये किंवा पोलीस दलामध्ये ही वापरू शकतो, हे 5ही प्रयोगशाळांनी प्रमाणपत्र दिलं त्या ह्याच्यामध्ये. आता हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर कार्बन नॅनोट्यूब तयार करणं, त्याचे प्लास्टिक बरोबर कंपोजिट करणं, बोरॉन बरोबर कंपोजिट करणं आणि नंतर हे प्रॉडक्ट बनवणं, तर हे तंत्रज्ञान विकसित झालेलं हे आता ॲटॉमिक एनर्जीचं तंत्रज्ञान आहे. तर ते तंत्रज्ञान एकदा त्याच्यात आत्मविश्वास आल्यानंतर आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्या लोकसभेमध्ये जाहीर करून टाकलं की आपण जे परदेशीहून बुलेट प्रूफ जॅकेट आणत होतो तर त्याची किंमत प्रत्येकी जवळजवळ 1.5 लाख रुपये असेल आणि त्याचं वजन 13 ते 14 किलो असायचं. आता आपल्या देशामध्ये जे बुलेट प्रूफ जॅकेट बनलं आहे भाभा कवच, तर त्याचं वजन साधारण 6 ते 6.5 किलो आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी वजनाने कमी आहे आणि प्रॉपर्टीज तर तितक्याच आहेत. पण मुख्य म्हणजे 1.5 लाखाच्या ऐवजी आपण ते 15,000 रुपयामध्ये करू शकतो. त्यामुळं आता आपल्या देशाला जी गरज असेल त्या गरजेप्रमाणे आपण बनवणारच, पण आपण आता इतक्या कमी किमतीत आणि चांगला प्रॉडक्ट बनवू शकत असल्यामुळं आपण परदेशी लोकांची बाजारपेठ पण काबीज करू की जे खरं माझ्या सगळ्या भाषणाचं सार आहे की असं ज्या वेळेला करू त्यावेळेलाच खरी संपत्ती निर्मिती होणार. तर आता हा जो विद्यार्थी आहे तर त्यावेळेचे जे वर्तमानपत्र होती त्या वर्तमानपत्रांनी मोठी बातमी दिली, भाभा कवच कॅन शिल्ड फ्रॉम AK-47 आणि त्याचे काही गुणधर्म असतील. तर भारतामध्ये जर आपण इंटरनेटवरती गेलो आणि असं टाईप केलं की सगळ्यात मान्यता प्राप्त झालेलं असं शास्त्रज्ञांना कुठलं पारितोषिक आहे भारतामध्ये, तर त्याच्यात उत्तर येतं की शांती स्वरूप भटनागर प्राईज. ते ज्या शास्त्रज्ञांना मिळालं तो एक मोठा शास्त्रज्ञ अशी त्याला ती मान्यता मिळते. आणि हे प्रॉडक्ट ह्या विद्यार्थ्यांनी तयार केल्यामुळं ह्या वर्षीचं म्हणजे आता आपण 2020 म्हणूया, 2020चं शांती स्वरूप भटनागर प्राईज त्याला मिळालं. तुम्ही बघा की नवनिर्मिती असेल तर देशाचा प्रश्न सुटला एका बाजूला, देशाचे पैसे वाचले. आणि जर असंच जर प्रॉडक्ट आपल्या देशाला उपयोगी असणार असेल आणि आपल्या इंडस्ट्रीने ते तयार केलं तर इंडस्ट्रीचा जो टर्नओव्हर आहे दर वर्षाचा तोही कितीतरी प्रमाणात वाढतो आणि त्याच्यातले 30 ते 35% एवढा टॅक्स हा सरकारला जातो. त्यामुळं इंडस्ट्रीचा फायदा झाला, सरकारचा फायदा झाला. आता इंडस्ट्री ज्या वेळेला मोठा फायदा होतो त्यावेळेला ते त्या कारखान्यांचं विस्तारीकरण करत असतात. आणि विस्तारीकरण केलं की अधिक लोकांना रोजगार मिळायला लागतो, म्हणजे आपल्या लोकसंख्येचा पण फायदा झाला. आता ज्या आमच्यासारख्या संस्था आहेत किंवा ॲटॉमिक एनर्जी सारख्या संस्था आहेत
त्यांना मग ह्या संशोधनासाठी ग्रँट्स मिळतात. असे जे विद्यार्थी आहेत त्यांना फेलोशिप्स मिळतात. जे शास्त्रज्ञ संशोधन करतात त्यांना पण रॉयल्टी मिळते. म्हणजे ज्या वेळेला नवनिर्मिती करतो त्यावेळेला आपण साधारण असं म्हणायची पद्धत आहे की ती विन विन सिच्युएशन असावी. म्हणजे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला दोघांनाही फायदा असावा. इथं आपण बघितलं तर इथं इंडस्ट्रीचा फायदा आहे, देशाचा फायदा आहे, लोकसंख्येचा फायदा आहे, संस्थेचा फायदा आहे, त्या शास्त्रज्ञाचा फायदा आहे, विद्यार्थ्याचा फायदा आहे. म्हणजे विन 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 सिच्युएशन हे आपल्याला किती पुढे नेता येऊ शकते जर नवनिर्मितीची ताकद आपण निर्माण केली तर. आता मी तर शिक्षक आहे, तर माझ्या दृष्टीने विन काय ह्याच्यामध्ये, तर माझ्या दृष्टीने विन म्हणजे हा जो विद्यार्थी तयार झाला आहे की तो आत्मविश्वास आला त्याच्या अंगामध्ये की नवनिर्मिती करायची असेल तर रंग गोराच पाहिजे अशी काही गरज नाही आहे. मी पण करू शकतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये अजून 4, 5, 6 तरी प्रॉडक्ट पुढं तयार करू शकेन. अशा आत्मविश्वासाची एक पिढी तयार होतीये. हा माझ्या दृष्टीनं मी जो शिक्षक आहे ते माझं विन आहे त्यामधलं. तर अशी आता विन 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 सिच्युएशनमध्ये मी आता अजून बरीच उदाहरणं सांगणार आहे ह्याच्या पुढे सुद्धा. आता हे नव भारत टाइम्समधून आलेलं, नंतर हे हिंदुस्तान टाइम्समध्ये, म्हणजे तीच बातमी. तर आता हे कार्बन नॅनो ट्यूबचंच मी जरा उदाहरण पुढे नेतो की बुलेट प्रूफ जॅकेटला एका प्रमाणात आपल्याला कार्बन नॅनो ट्यूब्स लागणार असतात. पण जो जपानमध्ये अटॉमिक पॉवर प्लांटमध्ये जो स्फोट झाला तर तो कशामुळे झाला, तर अटॉमिक पॉवर प्लांटमध्ये काय होतं तर ज्या अटॉमिक रिॲक्शन्स होतात त्याच्यामुळे खूप उष्णता तयार होते आणि त्या उष्णतेचा वापर करून पाण्याची वाफ बनवतात जास्त दाबाची, 70 ॲटमॉस्फिअर 75 ॲटमॉस्फिअर, आणि मग नंतर टर्बाईनच्या सहाय्याने त्याच्यापासून वीज तयार करतात. आता ही जी अटॉमिक रिॲक्शन आहे की जिथं तापमान तयार होतं त्याच्या बाजूनी पाणी जाणं हे फारच महत्वाचं आहे. आणि तो पाण्याचा पंप बंद पडला कारण तिथेही सुनामी झाला आणि तो पंप बंद पडल्यामुळे ते तापमान वाढलं आणि त्या वाढलेल्या तापमानामध्ये आत जे झिर्कोनियम नावाचं धातू असतो की ज्याच्यामध्ये हे युरेनियम ठेवलेलं असतं, तर त्याची रिॲक्शन होऊन भरपूर हायड्रोजन तयार झाला आणि हवा तर असतेच आजूबाजूला, आणि हवा आणि हायड्रोजन ह्याचं मिश्रण, ह्याचा तो मोठा विस्फोट झाला. तर आता म्हणजे ह्याच्यामध्ये मग शास्त्रज्ञांनी काय सुरुवात केली की जर कितीही हायड्रोजन तयार झाला आणि तिथं जर आपण विशिष्ट दर्जाचे कार्बन नॅनो ट्यूब त्या रिॲक्टरमध्ये जर ठेवले आतमध्ये की तो सगळा हायड्रोजन स्वतःजवळ ठेवतील आणि स्फोट करायला ते ऑक्सिजनसाठी ते उपलब्ध करून देणार नाही. मग असं ते कार्बन नॅनो ट्यूब किती लागतं, तर एकेका रिॲक्टरला जर 250 मेगावॉट असेल तर 40 टन, 750 मेगावॉटचा असेल तर 100 टन. म्हणजे मग किती कार्बन नॅनो ट्यूबची निर्मिती करता येण्याची शक्यता आहे आपल्या देशाला आणि संपत्ती निर्मितीची. तसंच आपल्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॅटलिस्ट लागतात आणि आत्ता एक कॅटलिस्ट करायची पद्धती आहे, पण ते कार्बन नॅनो ट्यूबच्या आधारे जर ती निर्मिती केली तर तीच रिॲक्शन 3 पट, 5 पट, 10 पट, 20 पट वेगानं होऊ शकते किंवा त्याला लागणारी जी यंत्रणा आहे ती तितक्या पटीने आपण लहान करू शकतो. असे ते कार्बन नॅनो ट्यूब्स म्हणजे त्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मावर आधारित आपल्याला आणखीन संपत्ती निर्मिती करता येते किंवा त्याच्यावरती अजून आपण बोरॉनचं आणखीन मुलामा दिला तर आणखीन त्याच्या प्रॉपर्टीज कितीतरी पटीने वाढतात. मग एकदा CNTचं म्हणजे कार्बन नॅनो ट्यूबचं उत्पादन ह्याचा आत्मविश्वास आला की मग पुढचे विद्यार्थी पुढच्या प्रॉडक्टवरती काम करतात. मग इथं मी एक लिहिलंय ग्राफीन आणि त्याच्यानंतर CNT फायबर, म्हणजे जसं आपण कापसापासून सूत तयार करतो
आणि सुतापासून आपण कापसापासून सूत टकळीने तयार करतो, तसं कार्बन नॅनो ट्यूबची आपल्याला असा एक वूल किंवा कापूस तयार करता येतो का, आणि त्याच्यातून धागा बनवता येतो का? आणि असा जो धागा आहे तो आता जगामध्ये सगळ्यात जो मजबूत धागा आहे तर त्याला केवलार म्हणतात, किंवा त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा आहे त्याला कार्बन फायबर म्हणतात. म्हणून आम्ही पहिलं उद्दिष्ट असं ठेवलं की कार्बन फायबरच्या दुप्पट ताकद असलेला आपण धागा बनवायचा त्या ह्याच्यामध्ये. आणि मग ते म्हणजे प्रयोग करत असताना खूप मजा असते. म्हणजे आपल्या मनात असता असा प्रयोग व्हावा आणि तो काही होत नाही. आपल्याला पाहिजे असतं तर काय विज्ञान आहे ते विज्ञान स्वतःच्या नियमाप्रमाणे चालणार, ते आपण सांगतो तसं ते काही काम करणार नाही. तर ते आपल्याला खूप शिकवून जातं. हे जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला शिकवतं ना, ती फार मोठी गंमत आणि मजा आहे की अरे आपल्याला अपयश आलं कशामुळे. ते आपल्याला एक सर्वसाधारण माहितीच आहे की यश मिळत गेलं की आपल्याला काहीच शिकता येत नाही आयुष्यामध्ये. जर अपयश मिळत गेलं तर मात्र मग शिकता येतं की कशामुळे हे झालं असेल. मग ते आम्हाला कळालं. आणि हे जे विज्ञान आहे ना तर ते सर्व समावेशी सर्व व्यापक असतं. म्हणजे कार्बन नॅनो ट्यूबला एक विज्ञान, किंवा दुसरं हायड्रोजन पेरॉक्साईड तयार करायला दुसरं विज्ञान, खत कारखान्यामध्ये तिसरं विज्ञान, असं कधी नसतं त्याच्यामध्ये. विज्ञान हे एकच असतं. तर हे विज्ञान मग आपण ते समजून घेऊन मग त्यात ग्राफीन आणि CNT फायबर अशी ही तंत्रज्ञानं आपण पुढं नेतोय. मला महत्वाचं काय सांगायचं आहे की किती जागतिक कारखाने आहेत आणि त्या किती किमतीला विकतात. तर जे अगदी डाव्या बाजूला आहेत ते जागतिक कीर्तीचे कारखाने आहेत कार्बन नॅनो ट्यूब बनवणारे, आणि अगदी उजव्या बाजूला 1 ग्रामला जगभरामध्ये ते किती रुपयाला विकतात असं ते दिलंय. तर 1600 रुपये 1 ग्रामला, 5200 रुपये 1 ग्रामला, नंतर 18,000 रुपये 1 ग्रामला, 1,62,000 रुपये 1 ग्रामला, वेगवेगळ्या दर्जाचे ते आहेत. पण मी परत सांगतो की 1 ग्रामला 1600 रुपये, किंवा अतिशय उत्तम प्रतीचा केला तर 1 ग्रामला 1,62,000 रुपये. तर आता मी इथं आपण जर रोज 16 किलो बनवायचा कारखाना काढला तर 720 रुपयाला आपण 1 किलोग्राम बनवू शकतो. 1 किलोग्राम. आणि तेच जर रोज 1 टनाचं उत्पादन केलं तर 350 रुपयाला आपण 1 किलोग्राम करू शकतो. म्हणजे जगाने आपल्याला 350 रुपयाला 1 ग्राम पण देत नाही, आणि जिथं आपण 1 किलोग्राम बनवू शकतो. म्हणजे आपल्या देशाची जी गरज आहे ती नुसती भागवायची नव्हे तर मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करायची. तर जरी आपण $30 की ज्याच्यामुळं आपण खूप लोकांना कामाची संधी दिली, नंतर त्याच्यासाठी लागणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेसाठी नवीन कारखाने काढले, आणि अगदी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन $30 पर्यंत जरी नेली तरी सुद्धा आपल्याला जागतिक मोठी बाजारपेठ तर मिळेलच, पण त्याच्याशिवाय आपल्या देशाला जे तोंड वेंगाडावं लागतं इतर देशांकडे की आम्हाला द्या आहे, आम्हाला नाही आहे. मी तुम्हाला माझ्या दृष्टीने एक फायदा सांगितला शिक्षक म्हणून की ही नवीन पिढी तयार होते ज्यांच्याकडे आत्मविश्वास आहे म्हणून. पण माझ्या दृष्टीने अजून एक महत्वाचा फायदा की जे मला खूप मोठं समाधान मिळवून देतो तो असं की आपण गरीब आहोत, पण जे देश आपल्याला बुलेट प्रूफ जॅकेट विकतात त्यांनी जर ठरवलं की तुम्ही आता 1.5 लाख रुपये देता पण तुम्ही 15 लाख रुपये पण द्या, पण आम्ही तुम्हाला विकणारच नाही, असं झालंय आपल्या देशासाठी. 98 साली ज्या वेळेला आपण राजस्थानामध्ये अणुचाचणी केली त्यावेळेला बऱ्याच देशांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी विकायच्या नाकबल केलं त्यावेळेला. आणि आपल्या सीमारेषेवरती एवढे जवान लढतायत आणि त्यांच्याकडे बुलेट प्रूफ जॅकेट नाही कारण आपल्याला कोणी एक्सपोर्टच करत नाही. तर ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला देश खरंच स्वतंत्र आहे का, किती पारतंत्र्यात आपण आहोत सर्वच दृष्टीने. म्हणजे आता हे बुलेट प्रूफ जॅकेट आणू शकत नाही तर मग त्या शिपायांनी करायचं काय, किंवा जे पोलीस खातं असेल आणि त्यांना एखाद्या चॅलेंजिंग सिच्युएशनला जर
जर त्याच्या सामोरं जायचं असेल आणि बुलेट प्रूफ जॅकेट नसेल तर करायचं काय? आणि अशा आपल्याला खूप गरजा आहेत आपल्या देशामध्ये. परत जर आपण इंटरनेटमध्ये जर गेलो आणि त्याच्यावरती टाईप केलं की जगामधला कुठला देश जास्तीत जास्त युद्ध साहित्य आयात करतो आणि तिथं लगेच भारत देशाचं नाव येईल. म्हणजे सगळ्या शास्त्रज्ञांना आणि आपल्या तरुण पिढीला किती संधी आहेत ह्याचं एक मोजमाप आपल्याला तिथं लगेच येईल. तुम्हाला तिथं अक्षरशः शेकडोनी प्रॉडक्ट दिसतील की ज्याचा आपण आयात करत असतो. आता हे ह्याच्या BRCच्या वेबसाईटवरती लिहिलं आहे की आता हे जे तंत्रज्ञान आहे ते कुणालाही उपलब्ध आहे आणि हे आपल्या देशातली अतिशय जे उत्तम कंपनी आहे त्या कंपनीने हे तंत्रज्ञान घेऊन बुलेट प्रूफ जॅकेटचं हे उत्पादन अर्थातच सुरू झालं आहे. मी पहिल्यांदा अजून 1-2 उदाहरणं अशा इंडस्ट्रीच्या पद्धतीने सांगणार आहे आणि नंतर काही उदाहरणं आपल्या साध्या जीवनामध्ये असतात ती पण उदाहरणं सांगणार आहे. की हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचा एक प्रॉडक्ट आहे की तो बनतो कसा, तर ते मी अगदी डाव्या बाजूला हे इथाइल नॅफ्थलीन आहे आणि ह्याचं हायड्रोजनेशन केलं की त्याची एक रिंग सॅच्युरेट होते. जास्त हायड्रोजनेशन झालं की त्या दोन्ही रिंग सॅच्युरेट होतात. पण त्या रिंगचं जर ऑक्सिडेशन केलं की तो जो हायड्रोजन आलेला असतो इथे त्याच्याबरोबर ऑक्सिजन रिॲक्ट होतो आणि हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होतो आणि परत आपल्याला इथाइल नॅफ्थलीन मिळतं. आणि हा इथाइल नॅफ्थलीन म्हणजे वाहक आहे असं धरूया हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा, आणि ते प्रॉडक्ट मिळतं आणि हा वाहक हा फिरत असतो. पण जर दोन्ही रिंगचं हायड्रोजनेशन झालं आणि हा प्रॉडक्ट तयार झाला तर तो बाकी सगळे प्रॉडक्ट लिक्विड आहेत आणि हा सॉलिड आहे. त्यामुळं त्या कारखान्यामध्ये एकदा सॉलिड प्रॉडक्ट तयार झाला की त्या कारखान्यामध्ये चोकिंग होऊन तो कारखाना बंद पडतो आणि दर 7-8 दिवसांनी जर कारखाना स्वच्छ करून चालवायचा असेल तर ते काही फायदेशीर होत नाही तो कारखाना आणि ते चांगलीच मोठी डोकेदुखी असते. तर आता होतच कसं, म्हणजे ह्याच्या पाठीमागचं जर विज्ञान समजून घेतलं तर त्याचा जो रिॲक्टर आहे तर तो अशा पद्धतीचा असतो की हे एक सिलेंड्रिकल कॉलम आहे आणि त्याच्यामध्ये तो इथाइल नॅफ्थलीन असा आपण आत भरलेला आहे आणि तो खाली काळे डॉट दिसत आहेत तो कॅटलिस्ट आहे आणि खालून तो हायड्रोजन आपण पाठवला आहे आणि त्याचे बबल्स असे वर जातात आणि जो हायड्रोजन रिॲक्ट होत नाही तो आपण कॉम्प्रेसरच्या साहाय्याने रिसायकल करतो आणि कॉम्प्रेसरने जो गॅस आत पाठवला त्यांनी जो टर्ब्युलन्स तयार झाला त्याच्या साहाय्याने हे कॅटलिस्ट पार्टिकल असे ते सगळीकडे पसरत असतात. पण अशा टर्ब्युलन्समध्ये कॅटलिस्टने पसरण्याची जी क्षमता आहे ती खूप कमी असते. तर जे हायड्रोजनेशन आहे म्हणजे जी मी रिॲक्शन दाखवली, तर हायड्रोजनच उपलब्ध नसेल, जिथं इथाइल नॅफ्थलीन आहे तिथं हायड्रोजन नसेल तर ही नको असलेली रिॲक्शन होतच नाही. तर म्हणजे असा आपल्याला रिॲक्टर करायला लागेल की आपल्याला कॅटलिस्ट तर सगळीकडे सस्पेंड करायचं आहे, पण हायड्रोजनची अवेलेबिलिटी कमी पाहिजे. कारण आत्ता जर जास्तीत जास्त सस्पेंड करायचं असेल तर हायड्रोजनचा फ्लोरेट वाढवतो. फ्लोरेट वाढवला की इथाइल नॅफ्थलीनमध्ये उपलब्धता वाढते हायड्रोजनचा आणि दुसराच प्रॉडक्ट बनतो. तर मग इथं ती नवनिर्मितीची संकल्पना सुरू होते. मी सोप्या पद्धतीने सांगतो, हा एक उभा पाईप जोडलाय त्याला आणि ह्या मूळ रिॲक्टरमध्ये गॅस, लिक्विड, सॉलिड तीनही आहे आणि इथं मात्र सॉलिड आणि लिक्विड एवढंच आहे. आता इथं गॅस असला 20% तर हायड्रोजनची डेन्सिटी खूप कमी आहे. त्यामुळं जे इथं ह्याच्या तळाशी जे प्रेशर असेल HROG तर ते गॅस असल्यामुळं ते प्रेशर कमी असेल आणि इथं मात्र फक्त सॉलिड लिक्विड असल्यामुळं इथं प्रेशर हे जास्त असेल. त्यामुळं इथं जास्त प्रेशर आणि मुख्य रिॲक्टरच्या खाली कमी प्रेशर असे तर कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि इकडून इकडं लिक्विड फिरायला लागतं. तेच लिक्विड वर जातं
आणि हे वर जाणाऱ्या लिक्विडची व्हेलॉसिटी ही सेटलिंग व्हेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर ते कॅटलिस्ट सस्पेन्शन सगळीकडे रिॲक्टरमध्ये होतं. आता हे लाल डाटा आहेत ते तुम्हाला सगळीकडे दिसत असतील. तर म्हणजे जे गॅसफेज काम करायचं कॅटलिस्ट सगळीकडे फिरवायचा, तर ते काम आता लिक्विडनी केलं आणि आता तितक्या वेगाने आपल्याला गॅस पाठवायची गरज नाही. आणि तो गॅसचा फ्लो रेट आम्ही 10 पटींनी कमी केला आणि मग ते नको असलेलं प्रॉडक्ट बनणं तर ते 30% बनत होतं, ते 20 बनायला लागलं, 20चं 15चं झालं, 10 झालं आणि शेवटी अशी कंडिशन आणली की ते प्रॉडक्ट बनणं बंद झालं. आणि ही जी ऊर्जा गॅस कॉम्प्रेशनसाठी 135 किलोवॉटचा कॉम्प्रेसर होता, तो 35 किलोवॉटनं काम करायला, म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट, कॅपिटल कॉस्ट, प्रोडक्शन कॉस्ट, प्युरिटी, सेफ्टी या सर्वच दृष्टीने हे जागतिक कीर्तीचं अशी ही तंत्रज्ञान निर्मिती झाली की जी आता सगळ्या जगभर वापरतात. अशी मी तुम्हाला खूपच उदाहरणं सांगू शकेन की ज्या आपल्या इथल्या म्हणजे आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये आणि भाभा रिसर्च म्हणजे जनरल ॲटॉमिक एनर्जीमध्ये अशा कितीतरी आपण तंत्रज्ञान निर्मिती करत असतो. आता मी समाजाला लागणारं तंत्रज्ञान ह्याच्याबद्दल 1, 2 किंवा 3 उदाहरणं सांगणार आहे. आणि पहिलं जे उदाहरण आहे ते कंबशन आहे. तर अजून आपल्या देशामध्ये 18 कोटी घरांमध्ये चूल वापरली जाते. 18 कोटी घरांमध्ये चूल वापरली जाते. आणि जे काही आपण सरपण वापरतो तर ते सरपण जळतं किती, तर त्याच्यात जी ऊर्जा असते सरपणामध्ये त्याच्यातली फक्त 12% ऊर्जा आपण वापरू शकतो. आणि जी ऊर्जा आपल्याला वापरता येत नाही त्याचं प्रदूषण होतं. आणि ह्या प्रदूषणामुळं जगामध्ये जवळजवळ 60 लक्ष महिला किंवा त्यांच्याबरोबर असलेली स्वयंपाकघरातली बालकं ही मृत्युमुखी पडत असतात. आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लक्ष हे श्वसनाचे विकार होत असतात. आणि आपल्या देशामध्ये त्या 6 लक्षापैकी आपण 60 लक्षापैकी आपण पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असतो महिलांना जे रोग होतात त्याच्यामध्ये. तर म्हणजे जर आपण 12% 40% जरी एफिशियन्सी नेली तरी आपल्या देशाचे 80,000 कोटी रुपये वाचतील. आपण सगळी केमिकल इंडस्ट्री घेतली स्पेशालिटी आणि त्या सगळ्या इंडस्ट्रीचा सगळा फायदा एकत्र केला तर तो 80,000 कोटी नाही भरत. आणि हा एक प्रश्न सोडवला. आणि तो प्रश्न सोडवताना कशाची गरज आहे ते मी फार असं म्हणजे एम्फसाइज करणार आहे ते की कशाची गरज असते जर एवढी संपत्ती निर्माण करायची असेल तर. जर आता मी त्याच्यासाठी एक उदाहरण देतो की आपल्या मोटारींमध्ये हे आता चित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे खेड्यातून आले त्यांना माहितीच आहेत, पण जे खेड्यांना मध्ये जे भेटी देतात तर आता ही तरुण मुलगी फुंकणीच्या सहाय्याने किती जास्तीत जास्त सरपण जळेल ह्याचा प्रयत्न करते आहे, पण तिला धुराचा सामना करावा लागतोच आहे. आणि असं ते प्रदूषण ते तिचं होतच आहे. तर हे मोटारीतलं जे इंटरनल कंबशन इंजिन आहे त्याची एफिशियन्सी खूपच कमी होती. म्हणून प्रिन्स्टन विद्यापीठ नंतर तिथल्या प्रयोगशाळा शासनाच्या आणि कंपन्या जनरल मोटर्स, फोर्ड आणि क्रायसलर, तर हे आपल्याला एफिशियन्सी कमी का येते म्हणजे पेट्रोल एकदा यंत्रामध्ये गेलं तर ते का नाही जळत, तर त्याची त्यांनी पहिल्यांदा कारण परंपरा शोधून काढली. त्या म्हणजे उजव्या बाजूला जे मी ब्ल्यू कलरमध्ये लिहिलंय तर ती त्यांनी कारणं पहिल्यांदा काढली. आणि मग त्या कारणांवरती कामं करून गणिताच्या सहाय्याने, विज्ञानाच्या सहाय्याने जी पहिली 25% एफिशियन्सी होती साधारण 70च्या शेवटच्या दशकामध्ये, तर 5% फ्रिक्शन लॉसेस होते, 30% कूलंटमधून ऊर्जा जात होती आणि 40% एक्झॉस्टमधून ऊर्जा जात होती. आणि मग त्या यंत्रणांमध्ये सुधारणा करत करत त्यांनी ती 25%ची एफिशियन्सी, सगळ्यात खालचं जर चित्र बघितलं आणि त्याचा जर हिरवा रंग बघितला
तर तो 44% मिळायला लागला. म्हणजे 40% जो एक्झॉस्टमध्ये जायचा त्यातले 16% कापले आणि ते एफिशियन्सीमध्ये आणले. कूलिंग सिस्टीममध्ये आधी जे 30% जायचे त्याच्याऐवजी 27% आणि असे ते 44% मिळायला लागले. आम्ही पण हे विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून, पण ते वापरायच्या आधी हे फारच महत्वाचं आहे. माझ्या दृष्टीने ही स्लाइड सगळ्यात महत्वाची आहे की आपल्याकडे सुधारित चुली आणि त्याचे सरकारी भरपूर कार्यक्रम झालेत. मला वाटतं कितीतरी लक्ष चुली आपण स्त्रियांना वाटल्या आहेत, पण त्याच्यातल्या किती वापरल्या जातात असं बघितलं तर त्या खूपच कमी वापरल्या जातात. तर म्हणून मी अशा पद्धतीची 20 वर्कशॉप घेतली की जिथं साधारण 20 ते 25 महिलांना निमंत्रण दिलं असेल. हे फार महत्वाचं आहे. कुठलंही तंत्रज्ञान निर्मिती करायची असेल तर जे तंत्रज्ञान वापरतात शेवटी, तर त्यांना काय पाहिजे काय ते आपल्याला कळतं का? नाहीतर आपण जर प्रयोगशाळेतच बसलेलो असू तर आपल्याला पाहिजे ते उत्तर मिळालं की आपल्याला आनंद होतो आणि त्याच्यावर आधारित आपण जागतिक कीर्तीच्या एखाद्या नियतकालिकामध्ये पेपर पब्लिश करू शकतो. माझ्या दृष्टीने ही फार सोपी गोष्ट आहे आणि ते होतच राहतं. आणि हे तंत्रज्ञान निर्मिती केली की जे काही आपण पेपर पब्लिश करू त्याला ती सायटेशन्स ज्याला लोक वापर करतात आपल्या संशोधनाचा तेही खूप प्रमाणावर वाढतं. त्यामुळे शास्त्रज्ञांनी कुठलाही प्रश्न सोडवायच्या आधी समाजामध्ये मिसळून किंवा कारखान्यांसाठी असेल तर त्या कारखान्यांना भेटी देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून 2 महिने 3 महिने त्यांच्याबरोबर काम करून बरोबर प्रश्न काय आहे ह्याचं आकलन केलं पाहिजे आणि ते आकलन झालं तरच असलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. नाहीतर मग आपले श्रम हे योग्य ठिकाणी वापरले असं ते होणार नाही. तर हे जी महत्वाची स्लाइड आहे मी तुम्हाला दाखवली. आता मी जरा थोडं वेगाने जातो. अशी ही एक नवीन सुधारित चूल तयार केली आहे आणि त्याच्यासाठी गणित वापरलंय, फिजिक्स वापरलंय, केमिस्ट्री वापरले, जे जे विज्ञान लागतं ते सगळं वापरलंय. तर चुलीमध्ये जो प्रत्येक बिंदू आहे तो खरंच काम करतो का असं गणिताच्या साह्याने आपल्याला बघता येतं. आणि तुम्हाला मी पुढचं वाक्य सांगतो, त्याचं कदाचित आश्चर्य वाटेल, पण अटॉमिक पॉवर प्लांटमध्ये प्रत्येक बिंदू काम करतात का त्याला वापरणारं विज्ञान पण हेच आहे आणि चुलीसाठी जे विज्ञान वापरतो ही ते विज्ञान तेच आहे. आणि त्या विज्ञानावर आधारित जे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानासाठी जे हीट ट्रान्सफरचं जे आपल्याला समजून घ्यायचं असतं तर ते समजून घेणं ते चुलीलाही तेच आहे आणि अटॉमिक पॉवर प्लांटलाही तेच आहे. फक्त एकच फरक आहे की चूल आणि त्याची जे ती जॉमेट्री आहे ती खूपच कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे लाकडं ही ओबडधोबड असतात. ते आत घेतल्यानंतर जे हवा आत जायला जे क्रॉस सेक्शन असतो तो बदलत असतो. अटॉमिक पॉवर प्लांटमध्ये अगदी सगळं सेट अगदी स्टँडर्डाइज्ड असतं. त्यामुळं हे अटॉमिक पॉवर प्लांटसाठी गणित सोडवणं हे तसं रिलेटिव्हली सोपं आहे. चुलीसाठी गणित सोडवणं हे अवघड आहे. पण अवघड किंवा सोपं असं आपण काही धरून चालत नाही शास्त्रज्ञांना. ते शेवटी आपल्याला ही तंत्रज्ञान निर्मिती करायचीच आहे असं धरून ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला हे आता तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात उजव्या बाजूची चूल आहे ते LPGची आहे आणि तिथं आपल्याला 90% एफिशियन्सी असते LPGचं जळायचं. आणि उजव्या बाजूकडून दुसरी आहे ती सुधारित चूल आहे आणि तुम्हाला दिसेल की ती पण ज्योत ही पण निळीच आहे. आणि निळी ज्योत असेल तर साधारण 1000 ते 1200 डिग्री तापमान असतं आणि मग आपल्याला चांगली त्याची एफिशियन्सी मिळते. आता जी आम्ही चूल आत्तापर्यंत बनवल्या त्या 12%चं 18, 18चं 24, 24चं 36, 36चं 48, 48चं 52%. तर आत्ताची जी आमची चूल आहे ती 52% एफिशियन्सी देते. तर म्हणजे मग आता अजून काय सुधारणा पाहिजे, मग ह्याचा अभ्यास सुरू होतो आणि ते लक्षात आलं की आपल्याला अजून 10 तरी संधी आहेत की त्या 10 संधींच्या आधारे आपण ह्याच्यामध्ये अजून सुधारणा करू शकतो. आणि ते आपल्याकडचे विद्यार्थी
इतके हुशार आणि सगळ्या ह्या अशा पद्धतीच्या कामांना डेडिकेटेड आहेत की कुठलाही प्रश्न ते यशस्वीच करतात. म्हणजे माझ्या 50 वर्षाच्या या संशोधनाच्या आयुष्यामध्ये एकाही विद्यार्थ्यांनी हायगाय केली नाही, एकाही विद्यार्थ्यांनी. आपला भारतीय विद्यार्थी हा उत्तमच असतो आणि त्याला काय लागतं, त्याला गायडन्स लागतो. चुका होतात त्यावेळेला त्याला शाबासकी द्यावी लागते आणि त्या चुकांचं उत्तर तो हुशार असतोच, पण त्याला दिशा देत देत असं ते त्याला तयारीचा करावा लागतो आणि मग त्यावेळेला आपल्या देशाची तंत्रज्ञान निर्मिती ही होऊ शकते. आता हे जी चूल आहे, सुधारित चूल, तर ह्याच्यामध्ये जो लाल आहे ते कंडक्टिंग सिमेंट आहे आणि जे निळ्या रंगाचं आहे ते नॉन कंडक्टिंग आहे. म्हणजे सिमेंट पासूनच आता कशी नवनिर्मिती बघा, सिमेंटच वापरायचं पण त्याला अशी त्याला गुणधर्म द्यायचा की त्याची उष्णवाहकता खूप छान असली पाहिजे आणि ती छान असली की जी आपण आत हवा पाठवतो ती जळायच्या आधी गरम होते आणि त्याची एफिशियन्सी वाढते. आणि हे जे निळं आहे ते नॉन कंडक्टिंग असलं म्हणजे आज जरी 1000 तापमान असेल तर त्या नॉन कंडक्टिंग सिलेंडरनी बाहेरचं तापमान जर आपण जरी बाहेरून चुलीला हात लावला तरी सुद्धा 50 डिग्री एवढं त्याचं तापमान असेल. आता ह्यालाही आपण नवनिर्मिती किंवा इनोव्हेशन मिळतो आणि त्या वर्षीचं भारतातलं सर्वात मोठ्या इनोव्हेशनचं जे अवॉर्ड आहे ते त्या विद्यार्थ्याला मिळालं त्या ह्याच्यामध्ये. तर खरा प्रश्न सोडवला म्हणून ते मिळालं. अशा 6 लाख चुली विकल्यानंतर मग मात्र त्या शास्त्रज्ञाची आणखीन गरज असते की ज्या महिला वापरतायत त्यांना भेटून, अरे तुम्हाला खरंच अजून प्रश्न नाहीत ना, अजून कुठले प्रश्न तुम्हाला सतावतायत, अजून तुम्हाला कुठले, ते तुम्हाला एक छान अनुभव आठवतो. गुजरातमध्ये असंच मी एका खेड्यामध्ये गेलो होतो आणि त्यांच्यामध्ये कडे एक रोटला करायची पद्धत आहे. म्हणजे थोडक्यात जाड भाकरी, आपली भाकरी अगदी जाडात जाड जरी भाकरी घेतली तरी 3 मिलीमीटर 4 मिलीमीटर एवढाच त्याचा थिकनेस असतो. 4 मिलीमीटर सुद्धा खूप झाला. त्यांचा रोटला हा 10 मिलीमीटर थिकनेसचा असतो आणि तो काही रोटला होत नव्हता त्यांच्याकडे आमच्या सुधारित चुलीमुळे. तर त्यांनी मला करून दाखवला की हा आता रोटला असा होतोय, तुम्हाला पाहिजे असेल तर मी देते तुम्हाला खायला, तर तुम्ही खाऊन बघा. पण तो एकदा प्रश्न कळला की त्या चुलीवर ठेवलेला तवा त्याला जे 1200 डिग्री तापमान सगळीकडे पाहिजे ते का बरं मिळत नसेल, आणि तर जर मिळवायचं असेल तर अजून त्या चुलीमध्ये काय बरं बदल करायला पाहिजे, असं त्याच्या पाठीमागचं विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जर प्रगती केली तर तोही प्रश्न सुटला. आता इथं मी लिहिलंय की असं जर एक खेडं असेल आणि त्या खेड्यामध्ये 500 घरं असतील आणि 500 चुली असतील आणि त्याच्यावर आधारित एखाद्याने व्यवसाय सुरू केला तर त्याला दर महिन्याला 80,000 रुपये सुटतील आणि त्याशिवाय 4-5 खेड्यातल्या मुला मुलींना कामं मिळू शकतील एवढ्या एका प्रश्नाने त्या ह्याच्यातून. म्हणजे ही संपत्ती निर्मिती बरोबरच आपण रोजगार निर्मिती करतोय असं ते. आता हे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपण नवीन यंत्रणेचं उत्पादन करतो ते आम्ही एक हेरतो की हे यंत्रणा तयार करणारी कुठली इंडस्ट्री असू शकेल आणि त्यांना पहिल्याबरोबर समवेत घेत असतो. पहिल्यांदा कार्बन नॅनो ट्यूब ॲटॉमिक एनर्जीमध्ये केलं. दुसरं करत असताना हायड्रोजन पेरॉक्साईड एक मोठी कंपनी आहे पेरॉक्साईड लिमिटेड म्हणून, त्यांच्याबरोबर काम केलं. आता हे हिमालयातली घरं आहेत तर तिथे बाहेरचं तापमान हिमालयामध्ये खूपच कमी असतं. कधी कधी -20, -30, -40 एवढं तापमान असतं. आणि जर आपण काश्मीरमधला जो लडाखचा जो भाग आहे तर तिथे इतकी बाहेर थंडी असते. मला ऐकून पहिल्यांदा आश्चर्य वाटलं की बाहेरचं इतकं तापमान असल्यामुळं 4 ते 5 महिने लोक घराच्या बाहेर पण पडत नाही, इतकी तिथं थंडी असते. आणि किती तापमान पाहिजे असतं आतमध्ये घरामध्ये, तर 18 डिग्री. तर मग आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी अमेरिकेतलं बॉस्टनमध्ये MIT जे विद्यापीठ आहे
त्याच्याबरोबर सहकार्य चालू केलं आणि त्यातले जे प्रश्न आहेत ते मग समजून घ्यायचा प्रयत्न केला त्या ह्याच्यातून. आणि पहिल्यांदा तिथल्या हिमालयातल्या गावातना भेटी दिल्या. तिथंच एक हिमालयाच्या पायथ्याशी डेहराडून गावामध्ये एक ऊर्जेवर आधारित एक विद्यापीठ आहे आणि त्या विद्यापीठामध्ये मी जे आज भाषण देतोय तेच भाषण मी तिकडे दिलं. आणि ते भाषण झाल्यानंतर अतिशय उत्साहाने प्राध्यापक आले की असं पद्धतीचं काम करायला आम्हाला आवडेल. मग मी त्यांना म्हणालो की मग चला आपण तुम्ही पायथ्याशीच आहात तर आपण हा हिमालयातला प्रश्न सोडवूया. आणि आता सध्या कोरोनामुळे विद्यार्थी येत नाही आहेत तर ते स्वतः तिथले प्राध्यापक काम करतायत. तर पहिलं काम हे आमचं म्हणजे महत्वाचं असतं की आम्ही सर्व्हे घेतो की खरंच प्रश्न काय आहे आणि कुठला प्रश्न सोडवायचा आहे. ज्या वेळेला आम्ही हिमालयातल्या कुटुंबांना भेटलो त्यावेळेला लक्षात आलं की एफिशियन्सी जर 12% 40% केली ते साधारण त्यांच्या राहत्या घरामध्ये एक चूल स्वयंपाकघरात असते आणि एक चूल ते जे राहण्याची खोली असते तिथे एक चूल असते आणि तिथं इतकं प्रदूषण होतं ते मी आता पुढच्या स्लाइडमध्ये दाखवलंय. आपण नोव्हेंबरमध्ये आपल्या दिल्लीमध्ये खूप प्रदूषण होत असतं आणि प्रदूषणाचं मोजमाप असं आहे की 1 मीटर क्यूब घनफळ असलेल्या हवेमध्ये जास्तीत जास्त 2.5 पार्टिकल्स असले पाहिजे. आणि ज्या वेळेला खूप प्रदूषण असतं दिल्लीमध्ये त्यावेळेला 100 ते 150 पार्टिकल असतात आणि आपण तो प्रदूषणाचा खूप असा मोठा प्रसार होतो तिथे. तर ह्या हिमालयातल्या घरांमध्ये किती प्रदूषण होतं तर 6,000. तर म्हणजे तिथले लोक म्हणजे आम्हाला खरंच म्हणजे तिथला अनुभव इतका चांगला आला की इतकं सुंदर पाहुणचार करणारे लोक हे अशा खेड्यांमध्येच आणि गरीबच असू शकतात आणि आपल्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तर देऊ शकतात. हे मात्र खरा मोठं आम्हाला छान असा अनुभव मिळाला. तर तुमचा कुठला प्रश्न सोडवला तर तुम्हाला आवडेल ह्याच्यामध्ये तर जळण वाचवलं समजा 3 पटीने तुम्हाला किती वेळ लागतो तर आठवड्याचं सरपण गोळा करायला आम्हाला 20 तास लागतात. तर आम्ही त्या 20 तासाच्या ऐवजी 6 तास करून आणले. तर ते तुम्हाला चालेल का. ते त्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी बगलच दिली. ते म्हणाले हा जो धूर आमच्या स्वयंपाकघरात होतो आणि आमच्या राहत्या घरात होतो ते प्रदूषण थांबलं तरी चालेल कारण आम्हाला सरकारने जंगलं मोकळी करून दिली आहेत. तिथून आम्हाला सरपण मोफत आणता येतं. तसं आम्हाला ते वाचलं तर चालणार आहे पण त्याच्यातून जो वेळ वाचणार आहे तो वाचलेल्या वेळासाठी आम्हाला तुम्ही काहीतरी काम पण मिळवून दिलं पाहिजे. ही तर आम्हाला आणखीनच मजा वाटली आणि आम्ही आता हे त्या खोलात मी जास्त शिरत नाही पण एकदा फायद्याच्या दृष्टीने आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने संपत्ती निर्मितीकडे गेलो तर किती संधी उपलब्ध असतात असं मी तुम्हाला सांगतोय. एक अगदीच थोडक्यात सांगतो की आम्ही ICICI बँकेबरोबर कोलॅबोरेशन केलं तर चुलीची किंमत 700 रुपये आणि ICICI आता हे सरपण जर वाचलं तर 6 महिन्यात वाचलेलं सरपण हे 700 रुपयाचं असतं. तर मग त्या बँकेनी त्या कुटुंबांबरोबर काहीतरी अरेंजमेंट केली. त्यांना 700 रुपये चुलीसाठी पहिल्यांदा दिले आणि जे वाचलेले तास आहेत त्याच्याबद्दल त्यांना कलाकुसरीचं काहीतरी काम दिलं आणि ते कलाकुसरीची बाजारपेठ आहे ती बँकेने स्वतःकडे ठेवली आणि त्या लोकांना पैसे द्यायच्या आधी ह्यातले पैसे चुलीचे पैसे कापून घेतले. असं काहीतरी ते करावं लागतं त्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्या इथे ब्युरोक्रेसीमध्ये इतके सुंदर अधिकारी आहेत आणि एफिशियंट अधिकारी आहेत तर म्हणजे समाजाला विश्वासात घेणं, विद्यार्थ्यांना विश्वासात घेणं, सरकारला विश्वासात घेणं, ब्युरोक्रेसीला विश्वासात घेणं हे सगळं
म्हणजे आता हे जे आम्ही प्रश्नपत्रिका तयार केली तर त्यावेळेला जे समाज मन समजून घ्यायचं असतं की ते का वापरत नाहीत, तर ते आम्ही जे फिजिक्स केमिस्ट्री किंवा इंजिनिअरिंगचे जे प्राध्यापक असतो त्याच्यापेक्षा सोशल सायन्सेसचे प्राध्यापक आहेत ते जास्त समाजाला जाणून घेऊ शकतात. आणि नुसतंच नव्हे तर त्यांचा जो मानसिक बदल करायचा तर तोही बदल कसा करायचा, आपले आप्पा देशपांडेंचे चिरंजीव समीर देशपांडे ह्या विषयामध्ये खूपच पारंगत आहेत. तर मग अशा शास्त्रज्ञांची मदत घेऊन तो आपल्याला प्रश्न सोडवायला लागतो. मी आता अजून 2च प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. आपल्याकडे जो शेतातला घनकचरा आहे तो जवळजवळ 6,000 लक्ष टन 6,000 लक्ष टन एवढा घनकचरा आहे. तर त्या घनकचऱ्याचं करायचं काय? आता तो वेगवेगळ्या पद्धती असतात, पण हवा नसताना जर आपण तो गरम केला 600-700 डिग्री मधून तर त्याच्यातून तेल बाहेर पडतं, त्याच्यातून काही गॅसेस बाहेर पडतात आणि त्याच्यातून काही आपल्या कोळशासारखा पदार्थ तयार होतो. आता तो जो लिक्विड आहे त्या लिक्विडमध्ये खूप अशी किमती केमिकल्स असतात. म्हणजे आपला जो पॅरासिटामॉल आहे त्याचं जे रॉ मटेरियल आहे फिनॉल किंवा क्लोरोफिनॉल किंवा पॅरामिनोफिनॉल, तर ते जवळजवळ सगळंच आपल्या देशामध्ये होऊ शकेल आणि परदेशहून आणायची गरज नाही इतकं ते आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये. तर ही तंत्रज्ञान निर्मिती आम्ही जयपूरमधल्या एका विद्यापीठाबरोबर त्यांच्याबरोबर विकसित केली आणि त्याला लागणारी आता यंत्रणा आहे ते सरकारी जे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्यांना आम्ही असं लिहिलं की आता आम्ही हा प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आहे, तर ह्याचं जर स्केलअप करायचं असेल तर तुम्ही आम्हाला ग्रँट द्या. मग त्यांनी मग एक छान आम्हाला अट घातली की जी आम्हाला पण आवडली की तुम्ही अशी इंडस्ट्री शोधून काढा की 1 दिवसाला 1 टन घनकचरा एवढं त्याच्यासाठी यंत्रणा निर्माण करू शकेल, असे पैसे ते भरतील आणि उरलेले पैसे आम्ही सरकार देईल. आम्ही पण कबूल झालो, सरकार पण कबूल झालं आणि इंडस्ट्री पण कबूल झाली. आणि हा 1 टनात बनवायच्या आधी आम्ही असं एक 240 किलोचा असा पहिल्यांदा एक पायलट प्लांट तयार केला आणि आता त्याच्यावर आधारित 1 टनाचा आणि मग त्याच्यावर आधारित आता 50 टनाचा असं ते आता ते नक्की होणार. कारण हाच आमचा इंजिनियर म्हणून अनुभव आहे की आपण कुठल्याही प्रमाणात यशस्वी केलं तर ते आपण कुठल्याही प्रमाणात यशस्वी करू शकतो. तर हा जो क्षार आहे म्हणजे कोळशासारखा पदार्थ, तर त्याचा वापर करून शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल असे प्रयोग सुरू केले. आणि मग त्यावेळेला आता कोलॅबोरेशन तर आलंच, आता शेती विद्यापीठाबरोबर हे कोलॅबोरेशन सुरू केलं. तर ही जी सुपीक जमीन असते त्याची माती आणि नापीक जमीन असते त्याची माती ह्याचं जर आपण विश्लेषण केलं तर सुपीक आणि नापीक जमिनीमध्ये काय फरक आहे कळतो. आणि तो जो फरक आहे त्यातले जे इनऑर्गॅनिक काही कंपाऊंड असतील, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, काही फिजिकल प्रॉपर्टीज असतील, ते मध्ये आपण 4 मध्ये भरू शकतो आणि ते 4 आपण त्या शेतामध्ये पसरायचं असतं. तर आता कुठल्या पिकाचं उत्पादन वाढवायचं आहे तर आपण परत सर्व्हे केला की लक्षात येतं की आपण तांदूळ, गहू बऱ्याच गोष्टींमध्ये स्वयंपूर्ण आहोत. फक्त तेलबिया, खाद्यतेल, तेलबिया आणि डाळी ह्याच्यातच फक्त आयात करत असतो. आणि जेवढ्या शेतामध्ये सध्या आपण सोयाबीन लावतो तिथली उत्पादकता 50% वाढवली की आपल्याला खाद्यतेल आयात करायची गरज नाही आणि आपल्या देशाचे 72,000 कोटी रुपये वाचतील. ते एका बाजूला वाचतीलच, शेतकऱ्यांचं उत्पादन पण वाचेल आणि त्याच्याबरोबर जी जी काही कारखानदारी असेल सोयाबीनवर आधारित ती कारखानदारी पण वाढेल. आणि त्या विद्यार्थ्यांनी हे शेतीचे प्रयोग जे आहेत त्याच्यामधून तर खूपच शिकायला मिळालं की कुठलाही प्रयोग असेल, आता आम्ही असं धरलं की आता हा जो क्षार आहे त्याच्याबरोबर फॉस्फरस समजा त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात टाकला आणि त्यानं किती उत्पादन वाढतं हे बघायचं आहे. तर असे 36 प्रयोग एका वेळेला करायचे
आणि 36 प्लॉटनी एकच उत्तर दिलं तरच ते प्रमाणित धरायचं, नाहीतर ते प्रयोग करत राहायचं. पण जे काही शेती विद्यापीठांनी त्यांचं जे स्टँडर्ड असेल त्याप्रमाणे आपण केलं हे, आणि 20%, 40%, 50%, 85%, 300% इतक्या पटीने आपल्याला उत्पादकता वाढवता येते, ते असं ते आपल्याला दाखवता आलं त्या ह्याच्यामध्ये. अर्थात जिथं मोठ्या प्रमाणावर उत्पादकता वाढवते ती जितकी नापीक असेल तितकं ती उत्पादकता जास्त वाढवता येते, आणि जितकी सुपीक असेल तितकी कमीच उत्पादकता वाढवता येते त्या ह्याच्यामध्ये. तर आता इथं मी किती आपल्याला संपत्ती निर्मिती करता येते असं दाखवलंय. आपल्या देशात किती खेडेगाव आहेत आपल्याला माहिती आहे. आपण 5 खेडेगावाचे क्लस्टर तयार केलं तर साधारण 5 गावं मिळून 25,000 लोकसंख्या असते आणि 5,000 हेक्टर जमीन असते, आणि आजच्या हिशोबाप्रमाणे 12,000 टन हा घनकचरा असतो त्या ह्याच्यामध्ये. तर तो घनकचरा अशा पद्धतीने मी स्केमॅटिकली दाखवलं हे यंत्र. तर तो कचरा बायोमास टाकायचा एका बाजूला आणि तो स्क्रू फिरतो आणि 700-800 डिग्रीला तो 4 बाहेर पडतो दुसऱ्या बाजूला. आणि ही यंत्रणा आता आपण तयार केली आहे त्या ह्याच्यामध्ये. तर इन्क्रीज इन प्रोडक्टिव्हिटी आपण ही 50%च करू शकलो असं धरलं, आणि जर आपण तांदूळ 50%नी वाढवला उत्पादकता, गहू वाढवला, तर सध्या आपण स्वयंपूर्ण आहोत. आणि शेतकऱ्यांनी समजा ही उत्पादकता वाढवली तर असलेले राहणारी तोंड तर आपली 140 कोटीच आहे, आणि वाढलेल्या उत्पादकतेचं करायचं काय. तर म्हणून आम्ही इथं असं एक प्लॅन केला आहे की जे काही देशाची गरज आहे ते आता 2/3 जमिनीमध्ये तयार करायचं, आणि 1/3 जमिनीमध्ये फक्त घनकचराच तयार करायचा की ज्याच्यातून आपल्याला हे वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतील. आणि ते जे लिक्विड प्रॉडक्ट आहे, द्रवरूप आहे, ते आपल्या खनिज तेलासारखं असतं. आणि किती खनिज तेल मिळेल त्या ह्याच्यातून, तर त्या 5 खेडेगावामधून जवळजवळ 64,000 टन एवढं ते खनिज तेल तयार मिळेल, आणि 48,000 टन एवढं हा तो चार मिळेल. आणि ते खूप कमी किमतीमध्ये, म्हणजे 20 रुपये किलोनी तर द्रवतेल विकलं आणि 3 रुपये किमतीने जर आपण 4 विकला तर त्या 5 खेड्यांचं उत्पादन 142 कोटी रुपये होईल. आता हे उत्पादन झालं तर जास्तीत जास्त सध्या नगदी पीक काय आहे तर ऊस आहे. तर ऊसामधून किती मिळतात, जास्तीत जास्त चांगले मिळाले तर 1,75,000 रुपये मिळतात खर्च वजा केला तर. तर आता आम्ही इथे असं कोष्टक मांडलंय की 3 लाख रुपये शेतकऱ्यांना द्यायचे. प्रत्येक अशा क्लस्टरमध्ये जवळजवळ 50 ते 100 इतक्या जणांना प्रत्येकी 20,000 रुपये पगार देऊन अशी नोकरी मिळेल त्या ह्याच्यामध्ये. असं टोटल एक्सपेंडिचर काढलं तर शेतकऱ्यांना 48 कोटी रुपये द्यावे लागतील. 10 तरी असे पायरोलायझर बनवावे लागतील की ज्याच्यासाठी आपल्याला 150 कोटी रुपये लागतील, की ज्याचा वार्षिक जो डिप्रिसिएशन असतं आणि बँकेकडून घेतलं तर त्यांचे पण पैसे द्यायचे असतात, तर तो 30 कोटीचा खर्च आहे. आणि ऊर्जा लागणार ती 8 कोटीची आहे. 500 लोकांना जे आपण काम दिलं त्यांचा 20,000 रुपयांनी 12 कोटी देणार, आणि टोटल खर्च मात्र 98 कोटी झाला. आणि 44 कोटी रुपयाचा फायदा ह्या त्या 5 खेडेगावामध्ये राहिला. एवढं सगळं शेतकऱ्यांना देऊन, जे जे काही नवीन नोकरी निर्मिती झाली त्यांचे पैसे देऊन, आणि जवळजवळ 3.5 वर्षामध्ये जेवढे आपण बँकेचे पैसे घेतले ते आपण ते परतफेड करू शकू. माझा विषय होता की संपत्ती निर्मिती विज्ञान आणि तंत्रज्ञानामधून. मी खूप विज्ञान आणि तंत्रज्ञान आज सांगितलं नाही कारण हे पॉप्युलर लेक्चर करायचं आहे, पण मला प्रत्येक विषयावरती हे स्वतंत्र लेक्चर देता येईल. पण आपल्या सगळ्या देशांनी जर हे वापरलं तर एका क्लस्टरमध्ये 500 नोकऱ्या, नंतर शेतकऱ्यांना 48 कोटी रुपये. आत्ता पर कॅपिटा इन्कम 40,000 रुपये आहे, आणि हेच इन्कम आपल्याला दुप्पट करता येईल एवढ्याच एका तंत्रज्ञानातून. आणि एनर्जी प्रोड्यूस पर क्लस्टर त्याची जर बेरीज केली
तर 2000 मिलियन टन एवढं ते मिळतं. आणि आता आपण ऊर्जा वापरतो किती आपल्या देशामध्ये, तर 700 मिलियन टन एवढी वापरतो. ती वीज असू दे, नाहीतर कोळसा असू दे, नाहीतर काही असू दे. तर ते आणि 2 कोटी लोकांना त्याच्यातून रोजगार मिळेल. आता वेळ संपत आलेली आहे. मला 1-2 उदाहरणं फार पटकन सांगतो. तर जे मी सांगितलं की आपल्या वाळूमध्ये टायटेनियम आहे, तर ते स्वतंत्र करायची, तर तोही आपल्यातले देशामधले अतिशय नवनिर्मितीमध्ये प्रसिद्ध असलेले कारखानदार डॉक्टर घारडा त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळते. आणि मग ही आपण आपलं तंत्रज्ञान विकसित करतोय. तर हे टायटेनियम आपण 2500 रुपयामध्ये आणतोय बाहेरून. आणि असा आम्ही संकल्प केलाय की 1 किलो अल्युमिनियमची जेवढी किंमत असते तेवढ्याच किमतीमध्ये आपण हे टायटेनियम बनवायचं. हे आपला पुण्यातले गोंधळेकर म्हणून एक शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी घनकचरा कुठल्याही पद्धतीचा असो त्याच्यातून मिथेन बनवायचा कारखाना तयार केला आहे. आणि इथं रिक्षा आणि टॅक्सी किंवा ट्रक ह्याच्यामध्ये तो गॅस भरण्याचं इथं यंत्रणा त्यांनी तयार केली आहे. आणि आता हीच यंत्रणा ते पंजाब आणि हरियाणामध्ये बनवायचा प्रयत्न करतात. काजूची फळं 21 लक्ष टन एवढं सिंधुदुर्ग आणि दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण फेकून देतो. फणस तोही 15 लक्ष टन फेकून देतो. तर जर आपण इथेनॉल करायचं ठरवलं तर सरकारी बाजार पेठ किती, तर 48 रुपये लिटरला. आणि 48 रुपयाचं 1 लिटर बनवायला 20 किलो फळं लागणार. आणि जर शेतकऱ्यांना 2 रुपये दिले 1 किलोला तर 40 रुपये रॉ मटेरियलचे झाले. मग यंत्रणा काय आणणार आणि पगार काय देणार, असं कधीच फायदेशीर होणार नाही. म्हणून त्याचं आपण अनालिसिस केलं आणि त्याच्यातून लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खूपच छान छान पदार्थ आहेत. डायटरी फायबर्स आहेत, बीटा कॅरोटीन आहे, नंतर पॉलिफिनॉल्स म्हणजे अँटीऑक्सिडंट्स आहेत, टॅनिन, ह्या सगळ्या वस्तू लागतात. आणि जिथं 48 रुपये होते तिथं 348 रुपये मिळतील असं ते तंत्रज्ञान निर्मिती करायला घेतली. मग आता हे 348 रुपये असतील तर हा कारखाना नक्की यशस्वी होणार त्या ह्याच्यामध्ये. तसंच फणसाचं आहे की ह्या फणसामध्ये 1 किलो फणसामधून किती आपल्याला, आता इथं दाखवलंय की 100 किलो फणसातून 16,544 रुपये हे सोप्या तंत्रज्ञानातून मिळतील. आणि अजून जर पुढं केलं तर मी हे गुणाकार करायचं ठरवलंय. इतके त्याच्यामध्ये छान छान प्रॉडक्ट आहेत की 1 किलोला 4,000 रुपये मिळतील, 5,000 रुपये मिळतील, असं ते फणसांमधून आपल्याला कारखानदारी करता येईल. आपल्या द्राक्षापासून बेदाणे करणं असं आपले शेतकरी करत असतात. आता त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जर हे द्राक्षचे बेदाणे बनवणं हे जर तुम्ही निम्म्या वेळेत करून दिलं आम्हाला तर आम्हाला सगळ्या द्राक्षाचं प्रोसेसिंग करता येईल. मग तो आता माझा विद्यार्थी मिरजेच्या एका ह्या द्राक्षांपासून बेदाणे बनवायच्या कारखान्यामध्ये काम करतोय. आणि तो नक्की या सीझनमध्ये नाहीतर जास्तीत जास्त पुढच्या सीझनमध्ये निम्म्या वेळेमध्ये उत्पादन करू शकेल. आणि ते उत्पादन असं पाहिजे की त्याच्यावर काळे डाग पडता कामा नये. आपल्या इथं थोडं जरी ढगाळ वातावरण असलं तरी काळे डाग पडतात. आणि ज्याला 200 रुपये किलोला मिळतात त्याच्याऐवजी 20 रुपये मिळतात त्या ह्याच्यामध्ये. तर तो प्रश्न आपल्याला सुटला पाहिजे. आणि असं हे क्लस्टर तयार करणं असा हा एक पहिला प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे. आणि आपल्याला फणस असू दे, काजू फळं असू देत, नारळ असू देत, आंबा असू देत, आणि जी काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, उत्तम संधी आहेत ह्याच्यामध्ये. तर सूर्यप्रकाशामध्ये पण खूप संधी आहेत. फक्त हे जे नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगची जी फेलोशिप मिळाली त्यांनी असं त्यांच्या वेबसाईटवरती लिहिलं की तुम्ही जर सौर ऊर्जेचं तंत्रज्ञान हे $75 पर मीटर स्क्वेअर तयार केलं तरच त्याचा समाजाला उपयोग होणार आहे, नाहीतर काही हे होणार नाही याचा प्रसार. ते माझे इथं विद्यार्थी करू शकले. आणि त्याचा उपयोग ड्राईंगसाठी, त्याचा उपयोग एअर कंडिशनिंगसाठी, हिमालयामध्ये घर गरम ठेवण्यासाठी असं, किंवा पॅरालिसिससाठी, अशा सगळ्या पद्धतीने करायचं आहे.
मी आता मी भाषणाचा शेवट करतो. आपल्या देशामध्ये खूप संधी आहेत. आपण जरी 47 साली स्वतंत्र झालो असतो तर ते फक्त राजकीय दृष्ट्या झालोय. आपल्याकडे कुठल्याही पद्धतीचा कारखाना काढायचा असू दे, कुठलंही विमान, हेलिकॉप्टर, युद्ध साहित्य, औषधं काहीही पाहिजे असेल आपल्या देशाला, तर आपण आपल्या देशामध्ये खूपच कमी नवीन तंत्रज्ञान निर्मिती करत असतो. तर अशा ह्या संधींचा वापर करून आपण सगळीजण मिळून अजून एक चळवळ करूया आणि आपण आपला देश आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र करूया, अशी मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करून मी इथं भाषण संपवतो. धन्यवाद. सुरेश जोशी सर, तुमचं भाषण सर्व प्रकारच्या समस्यांचा उहापोह करत या देशामध्ये किती क्षमता आहे, विशेषतः नवीन विद्यार्थ्यांमध्ये, याचं एक चांगलं विश्लेषण तुम्ही केलं आणि कार्बन नॅनो ट्यूब पासून बेदाण्यापर्यंत अनेक विषय तुम्ही या ठिकाणी हाताळले आहेत. त्याच्याबद्दल धन्यवाद. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण 1, 2 किंवा 3 प्रश्न घेऊया. काही प्रश्न आहेत कोणाला? काळे सर, तुम्हाला काही विचारायचं आहे? माझं बोलणं ऐकू येते का? हो, येते येते. जोशी सर, स्क्रीन बंद करा ना. जोशी सर, शेअर स्क्रीन बंद करा. स्क्रीन शेअर बंद करायचं. स्टॉप शेअर. काळे सर, काही प्रश्न आहे का तुम्हाला विचारायचंय? नाही, काळे सर म्यूट आहेत. काळे सर, काही प्रश्न विचारायचा आहे का? नाही. डॉक्टर पाटकर? नाही, चांगलं सुंदर भाषण झालं आणि सगळ्या डायमेन्शन्स पुढे आल्या. फक्त प्रश्न असा आहे की याला अशी चळवळ उभी करायची, सरांनी जसं सांगितलं, तर त्याला कसं आणखी पाठबळ मिळवायचं हा एक मोठा प्रश्न. म्हणजे आपल्या इथे जर शहरी भागातली मुलं वगैरे पाहिली तर ती याच्याकडे कशी वळतील, म्हणजे अगदी थोडक्यात पर्सेंटेजवाली मुलंच या चळवळीला येत आहेत, तर ते मोठ्या स्केलवरती कशी आणायची याच्यासाठी काहीतरी वेगळं मॉडेल याचा विचार करायला लागेल असं मला वाटतंय. कारण एवढे फायदे दिसत आहेत पण ते आपल्या लोकांना नको आहे का? निर्यात करायच्या ऐवजी आयात करण्यातच आपल्याला इंटरेस्ट जास्त आहे का? अशा तऱ्हेचं एक सामाजिक मानसिकता झालेली मला आढळते. ती बदलायची पण एक वेगळी चळवळ आपल्याला करायला पाहिजे. नाहीतर हे तंत्रज्ञान परत तसंच राहील आणि आपण आयातीला सोकावलो गेलोय. ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. त्यामुळे अशी भाषणं अशा त्याची बघा, आज पण आपल्या या भाषणाला किती जण उपस्थित आहेत हा पण त्याच्याचा निगडीत प्रश्न आहे. तर याच्यासाठी पण आपण वेगळा विचार केला पाहिजे. जोशी सर आज उत्तर आहे असं मला माहित नाही, पण ते जे करतायत त्याची जास्त आपल्याला पुढे कसं जाता येईल त्याचा सगळ्यांनी आपण विचार केला पाहिजे. माझा प्रश्न नाही पण माझं एक मत मी व्यक्त केलंय. धन्यवाद. मी म्हणतो याच्यावरती की ही आता आपण चिगणी टाकलेली आहे, वणवा नंतर पेटणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना शासनाचं भरीव पाठबळ असलं पाहिजे. जशी आता आपण नवीन शिक्षण पद्धती अंमलात आणणार आहोत त्याच प्रकारचा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून हे कार्य शासनाच्या अर्थबळाच्या सहाय्याने पुढे नेणं फार जरुरीचं आहे. सुपीक डोकं आणि काम करणारी माणसं भारतामध्ये आहेत. या सगळ्या गोष्टींना शासनाने भरपूर सावे द्यावं आणि इंडिया सोडून द्या, आपण भारताकडे जाऊया. शहरी लोक जरी तिथे गेली नाही तरी पण जो आज 60% भारत आहे त्याला जरी आपण सावरलं तरी फार मोठं काम याच्यातून होईल असं मला वाटतं. आणि जोशी सरांचे धन्यवाद आणि आभार सर. तर ह्याच्यामध्ये एक गरज अशी असते की विज्ञाननिष्ठता, की ज्याला आपण सायंटिफिक टेम्पर म्हणतो, ही समाजामध्ये असावी लागते. कारण नवीन तंत्रज्ञान आलं
की ते जर आत्मसात करायचं असेल तर तशी मानसिकता लागते. म्हणून मराठी विज्ञान परिषद की जे ह्या भाषणाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान बरोबर सहाय्य करून आपण ही भाषणं करतो आहोत, तर त्याच्यामध्ये तो पूर्ण वेळ तोच कार्यक्रम आहे आणि हे फार महत्वाचं आहे. आणि काळे सरांनी जर आम्हाला मदत केली की आम्ही एक 20 कलमी कार्यक्रम तयार केलाय की ही नवीन जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये मराठी विज्ञान परिषद काय करू शकते त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याचा उद्देश हाच आहे की लोकांची मानसिकता बदलणं आणि तरुण मुलांना आकर्षित करून सोपे सोपे प्रश्न सोडवून त्यांची ताकद वाढवणं असं त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. म्हणजे पाटकर सर आमचे खूप विस्तारानं सांगतील, पण अगदी KG पासून PhD पर्यंत आम्ही मराठी विज्ञान परिषद म्हणून काय करू शकतो ह्या चळवळीसाठी असं ते आम्ही छान असा राईटअप तयार केलाय. तर तो राईटअप योग्य टेबलावर कसा पोचेल आणि त्याच्यातून कसं आपल्याला पुढे जाता येईल, आपण आता काळे सरांची मदत घेऊ, त्यांना विनंती करू की कसं करता येईल. मला वाटतं आता मांजरेकर साहेब जे म्हणाले त्याप्रमाणे शासनाची मदत याच्यासाठी घ्यावी लागेल. तर आता मंत्रालयामध्ये जोशी सरांचे काही विद्यार्थी आहेत, श्रीकांत देशपांडे किंवा अशा जे मुळामधले केमिकल इंजिनियर आहेत, तसे जर एक 2-3 मंत्री जर जोशी सरांचे विद्यार्थी झाले तर मला वाटतं ही चळवळ आपल्याला पुढे नेता येईल. आजच्या भाषण हे फार चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये जोशी सर यशस्वी झालेले आहेत. त्यांचे आपण परत एकदा आभार मानू. आणि पुढच्या महिन्याचं जे भाषण आहे या विज्ञान गंगा व्याख्यान मालिकेतलं ते 16 एप्रिल 2021 तिसरा शुक्रवार संध्याकाळी 5 वाजता CIFR मधले निवृत्त शास्त्रज्ञ मयांक वाहिया यांचं एन्शंट ॲस्ट्रॉनॉमी याच्यावरती भाषण होणार आहे. म्हणजे भारतात आणि इतर देशांमध्ये जे काही जुने खगोलशास्त्र आहे याचा त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते बोलणार आहेत. तेव्हा आपण या भाषणाला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी